राधे राधे हो राधे 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 सर्वजण पाऊली खेळा जय हो. श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे कन्हैया के बंसी से आवाज आई कन्हैया के बंसी से आवाज आई राधे रे राधे रे राधे रे राधे रे राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके झूमते हुए श्री राधे ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे ओ ब्रह्मा बोले राधे 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 विष्णु बोले राधे 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 ब्रह्मा बोले राधे 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 विष्णु बोले राधे राधे शिवजी के डमरू से आवाज आई शिवजी के डमरू से आवाज आई राधे रे राधे रे राधे रे राधे रे राधे 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 हो 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 राधे राधे बोले राधे राधे बछड़ा बोले राधे राधे गैया बोले राधे राधे बछड़ा बोले राधे अजी गैया बोले राधे 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 बछड़ा बोले राधे 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 गैया बोले राधे 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 बछड़ा बोले राधे राधे दूध की धार से आवाज आई दूध की धार से आवाज आई राधे रे राधे रे राधे रे राधे रे राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे
हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे ओ हम भी बोले राधे 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 तुम भी बोलो राधे 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 हम भी बोले राधे 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 तुम भी बोलो राधे 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 सब मिलकर बोलो राधे राधे सब मिलकर बोलो राधे 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 रे राधे रे राधे रे राधे रे राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे जय हो राधे ओ राधे राधे वृंदावन में नंदगांव में आ बरसाने में आ मथुरा जी में आ मान गली में आ तान गली में आ तान गली में आ बंसी बट पे आ बंसी बट पे आ दाऊ जी में आ दाऊ जी में आ बाकी बिहारी प्रशभान दुलारी संतों की प्यारी हमारी प्यारी तुम्हारी प्यारी हम सबकी प्यारी अब प्यारी प्यारी अब प्यारी प्यारी जरा दोनों हाथ उठा करके राधे 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 जय राधे 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 जय राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम वृंदावन बिहारी लाल की जय श्यामा श्याम की जय लाडली लाल की जय युगल छवि की जय दाऊ दयाल की जय जमुना महारानी की जय गोपो के ग्वाल की जय नंदा के लाल की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय भक्ति रस महोत्सव की जय आज के आनंद की जय बैठ जाओ सभी लोग शांतता पूर्व ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे शिव जी के डमरू से आवाज आई राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे विवाह केले या 5 आणि त्या 3 याला अष्टनायिका असं म्हटलंय भगवंताच्या आता 16,100 विवाह करण्याची असं काय नेमकं भगवंताला असं कारण किंवा असं काय त्यांच्या जीवनामध्ये आलं की त्यांना 16,100 लग्न करावे लागले तर त्याचं कारण सांगताना सांगितलं भौमासूर त्याचं दुसरं नाव नरकासूर ही दिवाळीच्या आदल्या दिवशीची घटना आहे नरक चतुर्दशीच्या पण त्याच्या खूप आधी वर्ष पराग ज्योतिषपूर नावाचं एक नगर झालं शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत शुकताल तीर्थामध्ये तीच कथा सूत महाराज 88,000 शौनकादिक ऋषींना नैमिषारण्य तीर्थामध्ये सांगतायत ती आपण श्रवण करत आहोत शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणाले राजा पराग ज्योतिषपूर नावाच्या नगरामध्ये
भूमीपासून जन्माला आलेला एक दुष्ट भौमासुर नावाचा दुष्ट राक्षस राहत होता, ज्याने युद्ध करून वरुणाचं छत्र हिसकावून आणला होता आणि भीती दाखवून देवमाता आदितीचे कुंडल सुद्धा हिसकावून आणले होते. एवढंच नाही तर 4 ते 5 वर्षामध्ये त्यांनी अनेक राज्यातल्या राजकुमारींचं हरण केलं होतं आणि ज्या राजकुमारींचे लग्न झालेले नाही अशा अविवाहित राजकुमारींना आपल्या बंदिशाळेमध्ये बंदिस्त केलं होतं. त्या बंदिस्त केलेल्या राजकन्यांची संख्या झाली होती 16,100. हे भगवान श्रीकृष्णांना कळालं. भगवान श्रीकृष्णांनी याचा बंदोबस्त करायचं ठरवलं. दिवस निवडला नरक चतुर्दशी, ज्या दिवशी चंद्रोदयाच्या आधी स्नान सांगितलेलं आहे, म्हणजे सकाळी सूर्य उदयाच्या आधी, म्हणजे त्याला चंद्रोदय म्हटलेलं आहे धर्मशास्त्रामध्ये. यथा हतो भगवता भौमो येन चताश्रियः निरुद्धा एतदा चक्ष्व विक्रमं शारंगधन्वनः इंद्रेण हत छतरेण हत कुंडलबंधुना रतामराद्रिस्तानेन ज्ञापितो भौमचेष्टितं सभार्यो गरुडारूढः प्रागज्योतिषपुरं ययो. भगवान श्रीकृष्ण जाताना सभार्यो गरुडारूढ, सत्यभामा म्हणली बाकीच्यांचं मला काही घेणं देणं नाही, पण मी तुमच्या सोबत येणार. सत्यभामेनं सोबत जाण्याची काय म्हणतात मराठीत त्याला रट लावली. सभार्या गरुडारूढ प्राग ज्योतिषपुरम ययो. मला लग्न झाल्यानंतर पती पत्नी जातात वाटतं फिरायला कुठेतरी, असं आहे का? ते म्हटले मला तुम्ही काही नेलं नाही, मला सोबत यायचं. अरे पण मी युद्धाला चाललो म्हटले. नाही नाही मला यायचं. चल मग चालायचं. सकाळची 3:45ची वेळ आहे, ब्राह्मी मुहूर्त आहे धर्मशास्त्रामध्ये. मी हा श्लोक तुम्हाला सांगितला का नाही सांगितला मला माहिती नाही, परंतु धर्मशास्त्रामध्ये सकाळी 6च्या नंतर झोपणं निषेध सांगितलेला आहे. ब्राह्म मुहूर्ते साया निदरा पुण्यक्षयकारिणी ताम करोती द्विजो मोहात पादक्रच्छेन शुद्ध्यती. सूर्योदय झाल्यावरही जे लोक झोपतात म्हटले त्यांचं कर्म निष्फल होतं म्हटले. सकाळचं अति संकटकाळी लोक झोपू शकतात, ज्यांना नाईट ड्युटी आहे, नाईट कीर्तन आहे, नाईट भजन आहे, नाईटचा विना पहरा आहे, त्यांना हे माप आहे, त्यांना हे माप आहे. प्राग ज्योतिषपूर नावाच्या नगरामध्ये गरुडावर बसून भगवान श्रीकृष्ण आले. सोबत सत्यभामाजी आहेत. कृष्ण परमात्म्यानं दुष्ट भौमासुराला बोलवलं, भौम बाहर निकल करके मुझसे युद्ध कर. भौमासुर भगवान श्रीकृष्णांसोबत युद्ध करता आला. कृष्ण परमात्मा आणि भौमासुर परस्पर युद्ध करू लागले. युद्धामध्ये सत्यभामा म्हटली मलाही थोडं युद्ध करू दे. असं नको करू म्हटले, तो योद्धा माझ्यावर हसेल म्हटले. एक तर मी तुला युद्धभूमीमध्ये आणलं, आता नियमच नाही म्हणले बाजांना, पण आणलं म्हटले. आता त्यातली त्यात तो मला म्हणेन हे काय करतो, नाही करू द्या तुम्हाला, त्याला हसायचं तर हसू द्या म्हटले. सत्यभामेनं सुद्धा धनुष्यबाण घेतलं आणि ती करू लागली, तर त्या राक्षसानं मान खाली घातली. अरे काय करतो, काय देवा म्हणे तुम्ही. अहो एक तर तुम्ही हारताल नाही तर मी हारेल, पण कुठं तुम्ही इथं तुमच्या पत्नीला घेऊन आले म्हटले. काय माझी मस्करी करता का थट्टा करता म्हटले तुम्ही. आता प्रसंग 8वा म्हणले तुम्ही भीष्माचार्याचा आणि शिखंडीचा. शिखंडीच्या आडच भीष्माचार्य, बरोबर आहे ना, येत आहे ना लक्षात. म्हणजे युद्धभूमीमध्ये माता पवित्र आहे, पण युद्धभूमीमध्ये स्त्रियांचा निषेध आहे. लक्षात येत आहे का. सत्यभामेला म्हणले मागं सरक, एका चक्रानंच मी याचा बंदोबस्त करतो, तू आता बस झालं, तुला जेवढे बाण चालवायचे होते. सत्यभामेला मागं घेतलं. खूप वेळ युद्ध चाललं, ती युद्ध काही संपे ना. मग कृष्ण म्हणले नाही नाही, तू धनुष्य बाणानं वटणी येणार नाही, तुला माझं शस्त्रच दाखवावं लागेल म्हटले. सुदर्शन चक्राचं स्मरण भगवंतानं उजव्या हाताच्या तर्जनी बोटावर केलं. चक्र आल्यावर माहिती होतं मी जाणार, आता मला माफ करा म्हटले देवा. मी देवमाता आधीचे कुंडल हिसकावून आणले, वरुणाचा छत्र हिसकावून आणला आणि 16,100 राजकुमारींना मी बंदिस्त केलं. हे खूप मोठं पाप केलं मी. पण तुम्ही मला मारतायत तर मला वरदान द्या की माझा उद्धार होईल, मी नरकाला जाऊ नये. तू नरकाला जाणार नाही म्हटले, पण तुला मी मारतोय, तुझं नाव मात्र नरकासूर पडेल म्हणले. तुला लोक आजपासून भौमासूर मारणार नाही, मी तुला नरक चतुर्दशीच्या दिवशी मारतोय. म्हणून भगवंत लोक म्हणतील की भगवान श्रीकृष्णानं नरकासुराला मारलं. आणि तुला एक चांगलं वरदान देतो की आजच्या दिवशी जे लोक सकाळी चंद्रोदयाच्या आधी स्नान करणार नाही, अंगाला उठणं वगैरे लावून तेल लावून, तर ते सगळे लोक नरकाला जातील. ती नरक चतुर्दशी. त्या नरक चतुर्दशीच्या दिवशी भौमासुराला मारलं.
भगवंताच्या हातानं सुदर्शन चक्रानं त्याचा पराभव होण्याच्या आधी त्यानं देवमाता आदितीचे कुंडल आणि वरुणाचा छत्र भगवंताला दिला. सांगितलं खाली कारागृह आहे, तुम्ही त्या राजकुमारांना मुक्त करा आणि त्यांना त्यांच्या घरी जाऊ द्या, ठीक आहे, आणि मग आता मला मारा. भगवंतानं त्याला वरदान दिलं. वरुणाचं छत्र, देवमाता आदितीचे कुंडल घेतले, सुदर्शन चक्रानं त्याचं शिरच्छेद केला, त्याच्या दोन्ही भुजा कापल्या, कंबर आणि पाय दोन्ही भाग वेगळे केले, जमीन दुभंगली. तो जमिनीचा पुत्र होता भूमी, भूमीनं त्याला आपल्या कुशीमध्ये घेतलं. भौमासुराचा उद्धार झाला. देवमाता आदितीचे कुंडल वरुणाचा छत्र घेतला. त्याच्या आधी 16,100 स्त्रियांना जिथे बंदिस्त केलं होतं भौमासुरानं, ते कारागृहाचे द्वार भगवान श्रीकृष्ण सत्यभामा मातेने उघडले आणि कृष्ण परमात्म्याला पाहून त्या राजकुमारींना खूप आनंद झाला. त्या राजकुमारींना भगवान श्रीकृष्ण म्हणले, तुम्ही सगळ्या जणी आता स्वस्थानावर जा म्हटले, आम्ही जाणार नाही म्हटले. अनेक वर्षापासून याने आम्हाला बंदिस्त केलं, आता आमच्या घरचे आमचा स्वीकार करतील का म्हटले, आम्ही इतके दिवसापासून कारागृहात आहे. हमारे पास में दो ही मार्ग शेष है. बोले भगवान क्या? एक तो हम मर जाए, खुदकुशी कर ले, ये ठीक नहीं बात भगवान ने कहा. दूसरी, आप हमारा स्वीकार करो. तो भगवान ने कहा किस रूप में करूं? तो कहा पत्नी के रूप में करो. कृष्ण म्हणले हे कसं काय? म्हणले मागच्या जन्मात तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे, आता म्हणले हे काय काढलं नवीन? म्हणले चला देवी भागवतात. देवी भागवताच्या 4th स्कंदामध्ये नर आणि नारायण हे भगवान विष्णूच्या 24 अवतारापैकी एक अवतार आहेत. नर म्हणजे अर्जुन आणि नारायण म्हणजे भगवान विष्णू म्हणजेच कृष्ण. हे नर नारायण बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या करत होते. या नर नारायणाची तपश्चर्या भंग करण्याकरता देवराज इंद्राने 16,099 अप्सरा पाठवल्या. लक्षपूर्वक ऐका, ह्या 16,100 देवाच्या बायका कशा झाल्या त्या 8चं तर मी तुम्हाला डिटेल दिले, पण हे ऐका आता. देवी भागवताच्या 4थ्या स्कंदात याचं उत्तर आहे. त्याच्याकरता वक्त्याला खूप अवांतर वाचन लागतं, खूप दिवस रात्र, तेव्हा पुढे जाऊन ह्या प्रश्नाची उत्तरं सापडतात. तर इंद्रानं काय केलं, नर नारायणाची तपश्चर्या भंग करायला 16,099 अप्सरा स्वर्गातून बद्रिकाश्रमामध्ये पाठवल्या. नर नारायणाने तपश्चर्या करून डोळे बंद केले. त्यांची तपश्चर्या काही भंग होईल, पण नारायणाला राग आला, म्हणजे भगवान श्रीकृष्णांना. ते म्हणले इंद्रा तुला काय वाटतं? अरे तू या 16,100 अप्सरा पाठवल्या माझ्या तपश्चर्या भंग करायला, या काय माझ्या तपश्चर्या भंग करतील? यांच्यापेक्षा एक सुंदर अप्सरा बनवतो म्हटले मी आता. मग भगवान नारायणांनी काय केलं, क्रोधाच्या आवेशामध्ये येऊन आपल्या उजव्या हाताची चापट आपल्या उजव्या मांडीवर मारली. कोणी? भगवान नारायणांनी. नारायण नाही, नर नारायण होते. भगवान विष्णूचे अवतार आहे 24 अवतारापैकी 2. तर भगवान नारायणाने आपल्या उजव्या हाताची चापट आपल्या उजव्या मांडीवर मारली आणि भगवान नारायणाच्या उजव्या मांडीतून एक सुंदर अप्सरा बाहेर आली. संस्कृतमध्ये मांडीला उरू असं म्हणतात. काय म्हणतात? संस्कृतमध्ये मांडीला काय म्हणतात? उरू असं म्हणतात. संस्कृतमध्ये मांडीला उरू असं म्हणतात. भगवान नारायणाच्या उजव्या उरूतून ती उरू फाडून जी बाई बाहेर आली तिचं नाव पडलं उर्वशी. तीच झाली उर्वशी नावाची अप्सरा. आणि मग उर्वशीला जेव्हा भगवान नारायणाने आपल्या उजव्या मांडीतून निर्माण केलं, तेव्हा उर्वशीला पाहून 16,099 अप्सरांमध्ये मानस खाली घातलं. आपण काय तपश्चर्या भंग करू म्हणले नारायणाची, एवढी सुंदर अप्सरा त्यांनी निर्माण केली म्हणले आता उरूतून मांडीतून. ती उर्वशी गेली आणि त्यांना म्हणले चला चला घरचा रस्ता धरा म्हणले आता तुम्ही. तर त्यांनी तिला कोपऱ्यात घेतलं, थोडं इकडे या म्हणले. काय म्हणले? मी काही कमिशन नाही, इकडे दे या म्हणले. तुम्ही एक काम करा म्हणले, लागलं तुम्ही 1 नंबरची बायको व्हा देवाची, आम्ही तुमच्या मागं मागं राहतो, आपण सगळे मिळून देवाची लग्न करू ना म्हणले. हा हे चांगलं आहे म्हटले. पा ती उर्वशीची देवाच्या मांडीतून निघली का? ते म्हणले एक काम करा देवा, मी आता तुमच्या मांडीतून निघले तर मी दुसऱ्याशी लग्न करणार नाही, तुम्ही आमच्या 16,100 जणी सोबत लग्न करा. भगवान नारायण को तो बड़ा संकट निर्माण होते दिखाई दिया. अरे बाप, 1000 साल से मैं और नारायण, मैं और नर तपश्चर्या कर रहा हूँ. लोक म्हणतील तपश्चर्या केली का एवढे लग्न केले, लोक तो मुझ पर कीचड उचालेंगे मेरे. नारायणांनी क्षमा मागितली. तुम्ही मला श्राप देऊ नका म्हटले. माझा अभिमान मलाच भावला. अभिमानाच्या आणि क्रोधाच्या आवेशामध्ये जर का उर्वशील निर्माण केलं नसतं तर उर्वशीचं यांचे कानाला कान लागले नसते. म्हणले या जन्मात मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही, पण एक काम करा, द्वापार युगामध्ये मी नारायण कृष्ण होणार आहे आणि नर अर्जुन होणार आहे. तेव्हा माझ्या ज्या 8 बायका असतील म्हणले त्या 8 बायकापैकी 2 नंबरची बायको सत्यभामा घेऊन मी प्रागज्योतिषपूर नावाच्या नगरात येईल आणि भूमीचा पुत्र भौमासुराला मारेल. वरुणाचं छत्र अंदेवमाता आदितीची कुंडल त्याच्याकडून घेईल. तुम्ही द्वापार युगामध्ये राजाच्या इथे जन्म घ्याल. तुम्ही 16,100 अप्सरा राजाच्या इथे जन्म घ्याल आणि तो भौमासूर तुमचं हरण करेल आणि तुम्हाला कारागृहामध्ये बंदिस्त ठेवेल.
तेव्हा मी तुम्हाला त्याचा वध करून बंधनमुक्त करेल आणि तेव्हा मी तुमच्याशी लग्न करेल आणि मग माझ्या पत्नी व्हाल तुम्ही. 16,100 आणि माझ्या पहिले 8 यथार्थ संख्या येईल 16,108. वृंदावन बिहारी लाल की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. हो हो मला लक्षात आहे ते की तुम्ही मागच्या जन्मातला अप्सरा आहे. एक काम करा, रथ बोलवतो, घरी जा तुम्ही आधी, नंतर मुहूर्त पाहू, लग्न करू तुमच्यासोबत. रथ बोलवले घरून आणि काही रथामध्ये 2-2, 4-4 अशा सगळ्या अप्सरा प्राग ज्योतिषपूर नावाच्या नगरातून द्वारकेमध्ये पाठवल्या. ते आपल्या आपल्या सोन्याच्या महालामध्ये जाऊन थांबल्या. भगवान श्रीकृष्ण पुन्हा गरुडावर आरूढ झाले. माता सत्यभामेला सोबत घेतले, वरुणाचा छत्र घेतला, देवमातेचे कुंडल घेतले, माता आदितीकडे आले. स्वर्गलोकामध्ये इंद्र वगैरे सगळे भेटले. त्यांनी भगवान श्रीकृष्ण सत्यभामेला नमस्कार केला. सगळ्या देवांनी नमस्कार केला. देवमाता आदितीला नमस्कार केला. भगवान श्रीकृष्णाने ये आपके रहे माताजी कुंडल आणि वरुणाचा छत्र दिला. सिद्धार्थ गार्डन सारखं गार्डन जगातलं 1 नंबरचं गार्डन आहे अमरपुरी, त्याला बगीचा म्हणतात इंद्राचा. सत्यभामाबाई तिथे फिरायला लागल्या. सत्यभामाबाईला फिरता फिरता तिथे पारिजातक नावाचं झाड आवडलं. ते म्हणले अहो ऐकता का? म्हणले काय? म्हणले ऐकता काय? म्हणले काय? हे घ्या ना म्हणले आपल्याला. म्हणले घ्या ना मग. आणि मग कृष्ण परमात्म्याने ते झाड लगेच उपटलं आणि ठेवलं गरुडावर. सेवक आले, 1-1-2 चापटा मारल्या, सगळे सेवकाला ते गेले पळून. ते झाड घेतलं आणि ते झाड घेऊन भगवान श्रीकृष्ण पुन्हा द्वारकेत आले सत्यभामेसोबत. आणि ते झाड त्यांनी लावलं कुठे? सत्यभामेच्या दरवाजामध्ये. रुक्मिणीला राग आला. रुक्मिणी रुसली, कोपऱ्यात बसली. चला माई समजवायला. म्हणले काहून बोल ना तू माझ्याशी? म्हणजे असं कुठं असतं का? मी तुमची 1 नंबरची बायको म्हणले, तिच्या दरवाजात तुम्ही झाड लावलंच कसं काय ते? आता म्हणले काय करावं, आता काय झमेला झाले म्हणले. भगवान श्रीकृष्ण म्हटलं एक काम करा आता, हे बघ तिच्या दरवाजामध्ये मी ते झाड लावलंय म्हटले, पण काय आहे ना, तिला रोज आंघोळ झाल्यावर झाडाची फुलं तोडून घ्यावी लागतील. मी तुला असं वरदान देतो, ते झाड जरी तिच्या दरवाजात असलं ना म्हणले तर माझा खरा जीव तुझ्यातच आहे. बाकीच्या या बायका काही नाम मात्र आहे, काही टेम्परवारी आहे, काहीला मी वचन दिले, काहीला मी कमिटमेंट दिले, हे काही लग्न काय मी इच्छेनं केले काय म्हटले. जिथं तू तिथे मी पुरुष तर तू प्रकृती आहेस, मी ब्रह्मा आहेस तर तू माया आहेस, मी शिव आहे तर तू अंबिका आहे, मी शिव आहे तर तू शक्ती आहे, मी कृष्ण आहे तर तू रुक्मिणी आहे, मी राम आहे तर तू सीता आहे, मी अत्री आहे तर तू अनुसया आहे, मी कश्यप आहे तर तू अदिती आहे. जिथे तू तिथे मी. अरे बाप, मग रुक्मिणीचा जीवात जीव आला. मग तुला असं वरदान देतो म्हटले मी, काय तुझी पूजा झाल्यानंतर, जेव्हा तुझा आंघोळ झाल्यानंतर, जेव्हा तू तुझ्या कक्षामध्ये जे देवघर आहे ना त्या देवाची पूजा करायला जाशील, आणि जेव्हा माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वयप्रवमय हाताने पूजार्थम पुष्पाणीम प्रतिगृहताम सेवंतीम काकुल चंप्रपाठ लाभजे पुन्हा गजाति करबिल बिलव प्रभादल तुलसीदल माला देवितोम जगदीश्वर में प्रसिद्ध नाना पुष्पाणी समपूजेत. देवाला पुष्प व्हायचा जेव्हा वेळ येईल ना, तिच्या दरवाजातल्या झाडातल्या, तिच्या अंगणातलं झाड पण फुलं ऑटोमॅटिक तुझ्या देवाच्या चरणात येऊन पडतील, असा हिला आशीर्वाद दिला. तथास्तु. पुण्यक नावाचं व्रत केलं सत्यभामेनं आणि ते झाड वापस दिलं. पुढे कथा आलेली आहे. इंद्र म्हणला माझं झाड मला वापस द्या. स्वर्गातलं ते झाड होतं, ते खाली कलियुगात राहू शकत नाही म्हटले, द्वापार युगात. पुण्यक नावाचं व्रत करून ती वापस देईल म्हटले. पुण्यक नावाच्या व्रतामध्ये सत्यभामेनं नारद ब्राह्मण झाले म्हणले, हे पुण्यक व्रत करताना सगळ्यात आवडती वस्तू दान करावं लागते. तुझी आवडती वस्तू कोणती? सांगितलं डोळे बंद केली, हिला कृष्णच दिसला. तर मागच्या जन्मापासून हिला कृष्ण रामाचं येडं लागलं होतं ना. ही चंद्रसेना होती ना मागच्या जन्मातली ऐरावणीची बायको. हे म्हणली कृष्ण. नारद म्हणला कृष्णदान घेतला. मग जेव्हा कृष्णदान घेऊन नारद चालले, ते झाड वापस द्यायचं ठरलं. कथा आहे भागवतात आलेली. जे झाड आणलं का पारिजातक, इंद्रानं भलतं वापस द्यावं लागेल म्हणले, नाही तर ते झाड जे आहे ना म्हणले इथं मृत्यू लोकामध्ये त्या झाडाची मृत्यू होऊन जाईल म्हटले. आता ते कलियुगात झाड आहे पारिजातक, पण ते एकच झाड होतं तेव्हा, देववृक्ष. लक्षात येत आहे का? ते वापस दे. मग सत्यभामा म्हणली पुण्यक व्रत करून वापस देते. मग हिनं कृष्णदान केला. मग कृष्णदान केल्यानंतर 16,100 बाकीच्यावर तुटून पडल्या. का गा तुझ्या एकटीच्या माय राहून आणला होता काय? तू का तुझ्या एकटीचा नवरा होता तू कसं काय दान दिला म्हणले तू? मग नारदाला म्हणले हिच्या चुकीचं फळ आम्हाला कशाला देता? अहो तुम्ही हिनं तुम्हाला दान दिलं पण हिला अधिकार नाही, तो आमचा पण पती आहे ना म्हणले. मग नारद म्हणले देवाच्या भारोभार मी सोनं नाणं घेईल. मग एक मोठी तराजू आणली म्हणले, आणि मोठ्या तराजूमध्ये एका पारड्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला बसवलं आणि एकीकडे सोनं चांदी हिरे जावरात मोठी सगळं टाकलं. कोणी टाकलं? हे 16,107 बायकांनी टाकलं. रुक्मिणी तिथे नव्हती. भगवान श्रीकृष्ण खाली तर खालीच बसलेले आणि ते पारडं वरती. ते पारडं खाली जाऊन जेव्हा कृष्ण वरती जाईल तेव्हा ते घेणार होते नारद. माता रुक्मिणी आली, भगवान श्रीकृष्णाला कुंकुम तिलक केला आणि एक तुळशीचं पान तिनं त्या सगळ्या सोन्या नानावर ठेवलं. तर ते खटकन खाली गेलं. ते सोन्या नानाचं पारडं कृष्ण वरती गेले. सगळेजण म्हणले पहा कसा नाटक आहे, पहा म्हणले कसा नाटक आहे. आपल्याला नुसतं नावाचंच यांनी काय केलं म्हणले, पत्नी केलंय म्हटले. मग तिथून नारदापासून मुक्तता. आणि मग 16,100 बायका ज्या होत्या ना, 16,100 बायकासोबत लग्न करण्याचं ठरलं भगवंतानं. हरिविजय नावाचा एक ग्रंथ आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचे 36 अध्याय आहेत. लक्षपूर्वक आहे का?
हरिविजय नावाचा ग्रंथ आहे त्याचे 36 अध्याय आहेत, रामविजय नावाचा ग्रंथ आहे त्याचे 40 अध्याय आहेत, पांडव प्रताप त्याचे 56 अध्याय आहेत, काशीखंड त्याचे 80 अध्याय आहेत, नवनाथाचे 40 अध्याय आहेत, गुरुचैत्राचे 53 अध्याय आहेत. तसं त्या हरिविजयामध्ये वर्णन आहे. भगवान श्रीकृष्णाला वाटलं ह्या 16,100 जणी सोबत लग्न करायचं आहे, कोणाला भेदभाव वाटू नाही म्हणून भगवान श्रीकृष्णानं वैकुंठाचा खजिना खाली आणला. सगळा वैकुंठाचा सगळा खजिना द्वारकेत आणला आणि अमित रूप भयौ भगवान श्रीकृष्ण 16,100 ज्या राजकुमारी होत्या भौमासुराच्या नगरातून सोडलेल्या त्यांच्याकरता भगवान श्रीकृष्णाने 16,100 रूप धारण केले असं हरिविजयामध्ये वर्णन आहे. बळीराम दादाला 16,100 करून टाकलं. नागभाटी भाभी आपले जे आई वडील होते वसुदेव बाबा 16,100 करून टाकले, देवकी 16,100 करून टाकल्या आणि आपल्या 8 बायकाही 16,100 केल्या. म्हणजे सगळ्याला वाटावं देव आमच्यासोबत आहे, देवाचे आईबाप आमच्यासोबत आहे असं वाटून एक भेदभाव केलं, तिकडेच पाहिलं आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं. भगवान जब भी देते हैं बोले छप्पर फाड़ के देते हैं प्यारे, सबके लिए भगवान ने अमित रूप भयो भगवान एक रूप धारण कर लिया आणि 16,100 लग्न केले. या 16,100 आणि पहिल्या 8 यथार्थ संख्या झालेली आहे 16,108. आता एक भाव असा आहे की या नुसता बायका नाही तो म्हटले देवाच्या किंवा देवी भागवतातल्या या काही नुसत्या अप्सरा नाही. तर ऐका, हमारे पूज्य गुरुदेव गोस्वामी मृदुल कृष्ण जी गाया करते, विश्वविख्यात भागवत रत्न पूज्य गुरुदेव कहा करते हैं भगवान श्रीकृष्णाच्या 16,000 बायका म्हणजे ऋग्वेदातले उपासना कांडातले 16,000 मंत्र आहे. काय आहे? ऋग्वेदाचे उपासना कांडाचे मंत्र किती आहे म्हणजे 16,000. तर भगवान श्रीकृष्णाच्या 16,000 बायका म्हणजे काय आहे? ऋग्वेदाच्या उपासना कांडाचे 16,000 मंत्र आहेत. 100 बायका म्हणजे 100 उपनिषद आहेत आणि 8 बायका म्हणजे अष्टधा प्रकृती आहे. आलं एक लक्षात? 8 बायका म्हणजे अष्टधा प्रकृती, 16 बायका म्हणजे 16 उपनिषद, 100 बायका म्हणजे 100 उपनिषद आणि 16 म्हणजे ते 16,000 मंत्र आहे. असा एक भाव आहे 16,108. मग परीक्षिती राजा म्हणला बाबा 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 बा म्हणले सगळ्याला राहिला एक एक रूम का? म्हणले तसंच काहीच कमी नाही. म्हणले पोरं बाळा यांना काही कमी जास्ती? म्हणले नाही, काहीच कमी जास्ती नाही. भगवान श्रीकृष्णाच्या सगळ्या या पत्न्यांना 10 मुलं आणि एक एक मुलगी झाली. बोलिये वृंदावन बिहारी लाल की जय हो. कृष्णाचा सुखी संसार, त्याच्यामध्ये पुढे बाणासुराचं आख्यान सांगितलं आहे. एक बली नावाचा जो राक्षस झाला म्हटलंय. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद, प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि विरोचनाला 100 मुलं झाले. त्या 100 मुलामध्ये सगळ्यात मोठा मुलगा झाला म्हटले बाणासूर. या बाणासुरानं भगवान श्रीकृष्णाची शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकर याच्यावर प्रसन्न झाले आणि भगवान शंकराने याला 1000 हात दिले. बाणस्य मुषामुपये मे यदुत्तमः. याला एक उषा नावाची कन्या होती. कोणाला? या बाणासुराला. या उषेला कोण आवडलं माहिती का? नवरदेव म्हणून भगवान श्रीकृष्णाचा नातू आवडला. आता भगवान श्रीकृष्णाचा नातू म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण, माता रुक्मिणी, त्यांची पत्नी प्रद्युम्न आणि प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध. अनिरुद्ध हिला आवडला. या उषेनं काय केलं, हिच्याकडे एक दासी होती चित्रलेख नावाची, चित्र काढण्यामध्ये माहीर होती. तिनं त्या चित्र काढणाऱ्या दासीला बोलवलं, नारदाला बोलवलं आणि नारदाला आणि चित्रलेखेला सांगून अनिरुद्धाचा पलंग, अनिरुद्धा सगळं उचलून आणलं तिच्या राज्यामध्ये. आणि हे त्या बाणासुराला कळालं तेव्हा बाणासुराने त्याला बंदिस्त केलं. हे बळीराम कृष्णाला कळालं तेव्हा बळीराम दादा आणि कृष्ण परमात्मा बाणासुराकडे आले आणि म्हणले जान दे प्रेम का मामला है, प्रेम को जो है ना अंधेरे को अंधेरे से ही मिटाया, अंधेरे को मिटाना है तो प्रेम से ही ऐसा कर पाना संभव, अंधेरे से अंधेरे को नहीं मिटाया जा सकता. जाऊ दे, ते एकमेकावर प्रेम करतात, विवाह. पण त्यांचा बाणासुर म्हणला नाही 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 नाही. मग भगवान श्रीकृष्ण आणि बळीराम युद्ध करू लागले बाणासुरासोबत. बाणासुराचे 500 हात तोडले. नारदानं शंकराला जाऊन सांगितलं तुमचा जो मानसपुत्र आहे म्हणले बाणासूर, त्याला कृष्ण मारता येतं. भगवान शंकर भगवान श्रीकृष्णासोबत युद्ध करायला आले. नंदीवर बसले आणि कृष्णासोबत युद्ध करू लागले. शंकराचं आणि कृष्णाचं युद्ध लागल्यावर भगवान कृष्णाने काय केलं, एक बाण असा लावला नाद. आणि गायन खूप आवडतं भगवान शंकराला. भगवान शंकराच्या हृदयामध्ये तो बाण सोडला आणि झोप लागली भगवान शंकराला. कशा? त्या नंदीवरच. तेवर बाणासुराचे 498 हात तोडले, 2च हात सोडले, ठेवले त्याला. भगवान शंकर पूर्ववत जागृत झाले. त्यांनी बाणासुराला समजावलं तुझी मुलगी कृष्णाची इथे सून म्हणून चालली, याच्यापेक्षा मोठं कोणतं सौभाग्य देऊन टाक. मग दिली मुलगी. सूर्यग्रहणानिमित्त भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर यात्रेसाठी गेले. भगवान श्रीकृष्णानं आपल्या आईला वचन दिलं होतं काय, की आई मी तुला अवतार संपायच्या आधी भेटेल. कधी वचन दिलं होतं?
गोकुळातून जेव्हा कृष्ण बळीराम निघाले अक्रूरासोबत मथुरेत कंसाचा वध करण्यासाठी, वसुदेव देवकी उग्रसेनाला बंधनमुक्त करण्यासाठी, गोकुळामध्ये जर का गेलो, वृंदावनामध्ये काय होईल मला तिथं दाब. मग कुरुक्षेत्र म्हणजे दिल्लीच्या पुढे जे कुरुक्षेत्र आहे ना, तिथे भगवान श्रीकृष्ण सूर्यग्रहणाच्या निमित्त गेले. नंदबाबा यशोदा ग्वालबाल सगळे आले, सगळेजण भेटले, सगळ्याला भेटी दिल्या. भगवान श्रीकृष्णाने काही बक्षिसं त्यांना दिले आणि यशोदा रडायला लागली. क्या हो रे, मैंने सुना है कि तूने 16,108 विवाह किए हैं और एक विवाह में भी तूने अपने जशोदे माई को बुलाना जरूरी नहीं समझा, इतना कठोर बन गया. माँ तू चिंता मत कर, अब द्वापर युग चल रहा है, द्वापर युग खत्म होगा, कलयुग लगेगा, तो कलयुग में मैं कृष्ण बालाजी बन जाऊंगा, तू माता बकुला बनना. और रावण जिस सीता माई को उठा लेकर के गया था, वह सीता का प्रतिरूप था, वह वेदवती थी, वह वेदवती पद्मावती बनकर के आएगी और उस पद्मावती से मैं विवाह करूंगा. म्हणजे बघा आता काय कनेक्शन आहे. यशोदेला एकही लग्न पाहता नाही आलं ना, कृष्णाचं पाहता आलं का नाही. मग यशोदा रडायला लागली, तुला मी सांभाळलं आणि तू तर म्हणला माझ्या देवकी मातेपेक्षा मी तुला जास्ती आहे, आणि एका लग्नामध्ये रथ पाठवून तुला मला नेता आलं नाही. तर ते म्हणले आता कलियुग लागल्यावर, कलियुगाचे जेव्हा 1000 वर्ष होतील ना, तेव्हा मी राम असताना वचन दिलेलं आहे. कृष्ण म्हणतायत यशोदेला कुरुक्षेत्रावर, मी जेव्हा राम होतो ना, म्हणले आई तुझा कृष्ण व्हायच्या आधी जेव्हा मी राम होतो ना, तेव्हा मी वेदवतीला वचन दिलं. म्हणले आता ही वेदवती कोण. म्हणले मला जेव्हा वनवास झाला होता, वनवासामध्ये सीता माझ्यासोबत होती, माझी पत्नी. 13.5 वर्ष झाले महाराष्ट्रातल्या पंचवटीतून रावणानं तिला जेव्हा हरण करून नेलं होतं, तर खरी सीता जी होती म्हणली ती तुम पवकमह करव निवास. श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास, खऱ्या सीतेला रावणानं हात लावला असता तर जळून खाक झाला असता. खरी सीता आग्नीत गेली होती आणि आग्नीनं खऱ्या सीतेला अग्नी लोकात नेऊन तिच्यासारखी एक प्रतिछाया, म्हणजे नकली सीता हवं तर म्हणा, ती प्रतिछाया रूपी सीता वरती आणून ठेवली होती. तर छायारूपी सीतेला नेलं होतं रावणानं. जी छायारूपी सीता सीतेच्या जागेवर गेली, तिचं नाव होतं वेदवती. मग सीता म्हणाली तू माझ्या शिलाचं रक्षण केलं, तुला काय पाहिजे सांग. मग ती म्हणली मला राम पाहिजे, तर मग माझा नवरा तुझा नवरा होईल म्हटले, असं वचन दिलं. तर म्हणले माझ्या पत्नीने तिला. मग मी सीतेला म्हणलो आता या जन्मात कुठं. म्हणले मग कृष्ण जन्मात. म्हणले कृष्ण जन्मातही 16,100 अप्सरांत पुन्हा 8, त्याच्यात तिला मी 16,109वी बायको बनवत नाही. मग राम आणि कृष्ण झाल्यानंतर मी बालाजी होईल, माझ्या छातीमध्ये भृगु ऋषी लात मारतील, म्हणून कोल्हापूरची महालक्ष्मी रुसेल आणि कोल्हापूरला जाऊन बसेल. मग मलाही राग येईल म्हणून मी आंध्र प्रदेशला जाऊन बसेल, नारायणपूरला, आणि तिथे ही रावणानं उचलून हरण करून नेलेली सीता, जिचं नाव वेदवती आहे, ही वेदवती आकाशराजाची कन्या पद्मावती म्हणून जन्माला येईल आणि मी राम उर्फ कृष्ण बालाजी बनून जन्माला येईल आणि मग मी तिच्यासोबत लग्न करेल. माता यशोदे, तेव्हा तू बकुळा माता बनशील आणि तू बकुळाहून आकाश राजाकडे जाशील आणि माझं लग्न पद्मावतीसोबत ठरवशील. हे असं वर्णन आहे. यशोदेला परमानंद झाला, आनंदाला पारावार नाही. डगराजाची शापापासून मुक्तता झालेली आहे. बळीरामाचं गोकुळी गमन, कृष्णपुत्र सांबाचं बंधन, नारदाची नारदी अशी एक कथा आलेली आहे. धर्मराजानं राजस्व यज्ञ केला आणि सुदामाची कथा या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये आलेली आहे. न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. जास्ती जर का भावनाओं में बह गए, कथा तो वैसे क्या मैं 7 बजे तक भी कर सकता हूँ, इसलिए जितनी बढ़ानी थी उतनी बढ़ा दी. जो बढ़ाने का नहीं है तो उसको हम नहीं बढ़ा रहे हैं. तो धर्मराजाच्या राजस्व यज्ञामध्ये शिशुपाळ जो हरीच्या द्वारपाळाद्वारे शापित झाला होता, त्याचा उद्धार केला, त्याचा शिरच्छेद केला. शुकाचार्यांना या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना अग्रपूजेचा मान त्याच्यामध्ये भेटला. सुभद्रा हरण आख्यानाची कथा आलेली आहे.
आणि त्याच्यानंतर कृष्णानं अर्जुनाला आदिनारायणाचं दर्शन घडवलं आणि द्वारकेत 33 कोटी देवता आले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना अवतार संपवण्याची विनंती केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या यादव कुळाला झालेला श्राप मला माझ्या डोळ्यानं पाहायचा आहे आणि मगच मला अवतार संपवायचा आहे, मग मी अवतार संपवेल, त्याच्याशिवाय मी काही अवतार संपत नाही. इथे दशमस्कंदाला पूर्णविराम आहे. श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे अध्याय हरये नमः हरये नमः. एक 15 ते 20 मिनटं आपण कथा एक धावत्या वेळामध्ये श्रवण करू आणि नंतर पूर्ववत आपल्याला पुढच्या सूचना प्राप्त होऊन आपण कथेच्या समाप्ती प्रसंगाकडे जाऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणम् एकादश स्कंदः अथ प्रथमोऽध्यायः. श्री बादरायणिर्युवाच. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि जांबवतीजीचा मुलगा सांभ याला श्राप झाला साधू संताचा आणि तिथून यादव कुळाचा नाश होणार आहे, ती कथा आलेली आहे. कृत्वा दैत्यवधम कृष्णः सरामो यदुभिव्रतः भूवो अवतारयदंभारं जविष्टं जनयं कलिं कि विश्वामितरो असितकणवो दुर्वासो भृगुरंगिराः कश्यपो वामदेवोर अत्रिर्वसिष्ठो नारदादयः. द्वारकेपासून थोडं पुढं, द्वारकेपासून एक पुढं थोडं एक क्षेत्र होतं साधू संताचं, पुंडारक नावाचं क्षेत्र. तिथे काही साधू संत तपश्चर्या करण्याकरता आले होते. त्या साधू संतांची मस्करी करण्याच्या उद्देशानं काही जे यादव होते, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे कोण आहेत ते नंतरचे म्हणजे वंशज, म्हणजे सोबत आहेत ते भगवान श्रीकृष्णाची भाऊकी म्हणा, गोत्रच. या यादव कुळातील काही सैन्यानी सेवकांनी सांबाच्या मित्रांनी काय केलं, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी जांबवंती यांचा जो मुलगा होता सांभ, या सांभाला बाईचा वेळ दिला. बाईचा वेळ दिला म्हणजे त्याला काय केलं, त्याला सोळी वगैरे घातली, लुगडं वगैरे नेसवलं आणि काय केलं, त्याच्या पोटाला कपडे वगैरे लावून पातळाचं जे पदर होता तो असा त्याच्या पोटाला आडवा लावला, म्हणजे त्याला गर्भवती बाईचं सोंग दिलं, ढाकी बनाई. आणि गर्भवती बाईच्या सोंगामध्ये त्या सांबाला इकडे समोर आणलं. विश्वामित्र कणव दुर्वास भृगु अंगिरा कश्यप वामदेव अत्रि वसिष्ठ नारद इत्यादी साधू संत तिथे यज्ञ करत होते. यज्ञशाळेच्या बाहेर जाऊन विचारलं, महाराज ही ही आमच्या मित्राची बायको आहे म्हणले, ही बायको गर्भवती आहे म्हटले आमच्या मित्राची, हिला पोरगा होईल का पोरगी सांगा म्हणले तेवढं. असं विचारल्यानंतर साधू संतांना क्रोध आला, क्रोध अनावर झाला. अरे रे रे किती वाईट म्हणले, मुझे नहीं लगता कि तुम भगवान श्री कृष्ण के गोत्रज हो सकते हो. जगत कल्याण के लिए हम सभी साधु संत यहाँ पर इकट्ठा हुए यज्ञ करने के लिए, और आप हमारी मजाक करते हो, तुमको मजाक सूझ रही है. कोई बात नहीं, ये तो तुम्हारे किसी मित्र की पत्नी नहीं है, ये भगवान श्री कृष्ण और जाम्बवती का बेटा है सांब, हम जानते हैं अच्छी तरह, भली भांति परिचित है. लेकिन चलो तब भी आपने पूछा है ना इसे क्या होगा, तो जरा इसके कपड़े उतार करके देखना, इसको एक लोहे की मूसली होगी और वही लोहे की मूसली आपके नाश का कारण बनेगी, वही लोहे की मूसली आपके यादव कुल का नाश कर देगी. भगवान श्रीकृष्णाची इच्छेनेच हे झालेलं आहे. कृष्ण परमात्म्यालाच हे करून घ्यायचं आहे, नाही तर काय हिम्मत आहे का साधू संतांची श्राप द्यायला भगवान श्रीकृष्णाला. लेकिन भगवान श्रीकृष्ण की इच्छा से ये हुआ है बंधू. सामंत ते घाबरले, त्यांना वाटलं आपला बळीराम दादा भलता कडक, आता आपल्याला मारल, त्याला जर का कळालं तर. सांबाचे मित्र द्वारकेपासून थोडं पुढे गेले आणखीन. हे जिथं साधू संतांना श्राप दिला होता, या सगळ्यांना ते पिंडारक नावाचं अरण्य होतं. त्या पिंडारक नावाचं अरण्य द्वारकेपासून थोडं पुढं आहे, आणि द्वारकेपासून थोडं पुढं पिंडारक नावाचा आणि तिथे श्राप दिला. आणि त्या पिंडारक नावाच्या पुढे थोडं प्रभास नावाचं क्षेत्र आहे, म्हणजे ते द्वारकेच्याच अंतर्गत आहे, पण तिथे तो समुद्र आहे. मग द्वारकेपासून पिंडारक नावाच्या क्षेत्रामध्ये यांनी श्राप घेतला आणि श्राप घेऊन हे द्वारकेत पुन्हा वापस गेले आणि प्रभास नावाच्या क्षेत्रावर गेले, जिथे यादवांचा नाश झालेला आहे. त्या प्रभास नावाच्या क्षेत्रावर सांबानं आपलं लुगडं आणि पातळ, म्हणजे ते साडी आणि चोडी जेव्हा सोडून पाहिलं,
तेव्हा खटकन दिवशी एक लोखंडाची मुसळ खाली पडली. अरे बाप रे, ही मुसळ जर का बळीराम काकाला कळाली तर आपल्याला मारतील, आपलं काही खरं नाही. ही मुसळ आपण इथंच काय करू म्हणले, नष्ट करू. सगळे यादवान काय केलं म्हणले, काहीतरी शस्त्र गिस्त्र खलबत्ते वर्ग दगड गिगडं आणा म्हणे. ती जी मुसळ आहे ती मुसळ त्यांनी चुरा करायचा प्रयत्न केला. मुसळीचा काही चुरा होईना. 2-4% जो भाग होता मुसळीचा असा पाठीमागचा त्याचा चुरा झाला. आणि लोखंडाच्या मुसळीचा जेवढाही चुरा झालेला भाग आहे तो समुद्राच्या तटावर असा जमून बसला. आणि त्या लोखंडाच्या मुसळीच्या चुऱ्याच्या भागाच्या पुढं लव्हाळ्याच्या काड्या उगवल्या. लव्हाळ्याच्या काड्या, त्याला दर्भ असं म्हणतात. हिंदी में कुश कहते, दर्भ. श्राद्धामध्ये जे वापरतात ते. त्या लव्हाळ्याच्या दर्भाच्या काड्या घेऊन यादव एकमेकाला मारतील, पुढे कथा येईल. आणि जो जाड भाग उरला होता मुसळीचा, तो जाड भाग सामानं आणि त्याच्या त्या यादवान मित्रांना घाबरून दिला पाण्यात फेकून. आणि पाण्यात तो मुसळीचा लोखंडाचा भाग फेकल्यावर एका माशानं तो पाण्यात भाग गिळला. ती जी मुसळ आहे म्हणले 95% जाड मुसळीचा भाग पाण्यात फेकला, माशाने गिळला. आणि 5% भाग चुरा झाला, तो समुद्राच्या तटावर पडला. त्याच्या लाभाळ्याच्या गवताच्या काड्या उगवल्या. माशानं जो भाग गिळला ना, त्या माशाला एका कोळ्यानं धरलं आणि कोळ्यानं ते माशाला चिरलं. आणि कोळ्यानं माशाला चिरल्यावर माशाच्या पोटामध्ये ती जाड लोखंडाची मुसळ जेव्हा त्याला सापडली ना, त्या कोळ्यानं त्या माशाच्या पोटातली ती मुसळ, त्याला वाटलं माझ्या काही कामाची नाही, मैं तो मछवार हो या, मेरे क्या काम की ये चीज. म्हणून त्याने ती लोखंडाची मुसळ त्याच्या शिकारी मित्राला दिली. कोणी? माशा पकडणाऱ्यानं जाळ्यामध्ये तो जो मासा धरला ना, ज्यानं सांबाची मुसळ गिळली, ती मुसळ त्या मासे पकडणाऱ्यानं त्याच्या मित्राला दिली. त्याचा मित्र काय करायचं म्हणले, शिकार करायचा जंगलात. त्या मुसळीपासून त्यानं एक भयानक बाण बनवला आणि त्याच बाणानं तो भगवान श्रीकृष्णाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण मारणार होता आणि कृष्ण अवतार संपवणार होते. कथा पुढे येईल. वृंदावन बिहारी लाल की जय. निमी राजा आणि नवनारायणाचा संवाद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये. याणी याणी हकरमाणी एरये स्वच्छंद जनमभि चक्रे करोति करता वा हरिस्ताणी ब्रुवन्तु नः. निमी राजा नवनारायण म्हणजे आपले नवनाथ हो. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, चमस, द्रुमिल, अविर्होत्र, करभाजन, हे 9 नारायण माहिती आहे का तुम्हाला? हे 9 नारायण फिरत 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 निमी राजाकडे आले. निमी राजाला खूप आनंद झाला. निमी राजानं 9 जणांना बसायला सुवर्णाचं आसन टाकलं, कुंकुम तिलक, पाद प्रक्षालन केलं आणि भगवंतम हरिं प्रायो न भजन्त्यात्मवित्तमा तेषां शांत कामानां का निष्ठा विजीजतात्मनाम. जन्माला येऊन जे लोक भगवंताचं भजन करत नाही म्हटले, खंती ते न करा हुणे गाढव कुतरा तैसे होती तरुतृण लोह काष्टाचे पाषण. मनुष्याला 184 योनीमध्ये हा जो जन्म मिळालाय म्हटले, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ ते झाले असे केवळ माझ्याची ठाई. अध्याय नंबर 4 ओबी नंबर 67 ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा नायक ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, मनुष्याचा जन्म देवे देह दिला भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. जन्म कशा करता दिलाय म्हटले, भजन करण्याकरता दिलाय म्हटले. हरि का भजन करो हरि है तुम्हारा, हरि का भजन करो हरि है तुम्हारा, हरि का भजन करो हरि है तुम्हारा, हरि का भजन करो हरि है तुम्हारा. बस आपकी कथा का ये आखिरी भजन है. जरा ताली सेवा देते हो. जय हो. ठीक तरह से आवाज रख के थोड़ा इको रखना बस. जय हो. श्री राधे हरि बोल. बंद बंद.
श्याम सीताराम 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 राधे श्याम म्हणा सर्वजण जरा ताली सेवा देतो गाइए सब लोग ओ राधे श्याम राधे श्याम राधे श्याम सीताराम 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम सीताराम 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 हरि नाम से ही तेरा नाम चलेगा हरि नाम से ही तेरा काम बढ़ेगा हरि नाम लेने वाला हरि नाम लेने वाला हरि का ही प्यारा हरि का भजन करो हरि है तुम्हारा हरि का भजन करो हरि है तुम्हारा हरि का भजन जय हो श्री राधे आवाज थोडा कमी ठेवा कमी ठेवा थोडा बाकीचा राधे श्याम राधे श्याम राधे श्याम सीताराम 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम सीताराम 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम सीताराम 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 देवे देह दिला भजना गोमटा इसलिए तो ये भजन का सार ये बड़ा अमर भजन है हमारे वृंदावन का हरि का भजन करो हरि है तुम्हारा अंतिम श्वासापर्यंत माणसानं काय केलं पाहिजे म्हटले त्याला काही नाही जमलं तरी त्यानं भगवंताचं नाव तरी नामाची या सहस्रवरी माऊली ज्ञानोबाराय म्हणाले नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झालो अध्याय नंबर 12 ओवी नंबर 90 ज्ञानेश्वरी नाम जप यज्ञो तो परम बाधू न सके स्नानादि कर्म नामे पावन धर्म नामे परब्रह्म वेदार्थ अध्याय नंबर 10 ओवी नंबर 233 ज्ञानेश्वरी मरेपर्यंत माणसाला जर का उठता येत नसेल चालता बोलता तर त्यांनी नाव घेतलं पाहिजे म्हणले नाव घेण्यामध्ये कुठल्याच प्रकारचा दोष नाही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काकडा करतात बरोबर सरोदे महाराज तर काकडा करताना आंघोळ केली का नाही केली कोणीच पाहत नाही पण देवाची पूजा करायची असेल तर लोक म्हणते भाऊ कुठं चालला आंघोळ गिंघोळ केली की नाही तोंड घेऊन धुतलं की नाही का चालला मंदिरात म्हणजे इकडे विधी निषेध आहे काय आहे इकडे विधी निषेध आहे इकडे स्नान करूनच जाता येईल पण तिकडे नाव घेण्याला बंधन नाही सुतकामध्ये सुद्धा नाव घेतलं जातं इतकी नावाची महिमा आहे म्हटले आणि म्हणून भगवान नवनारायण निमी राजाला नारायणाच्या भक्तीचा उपदेश करत आहेत तुझवी न कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न मी देखे तुझी कोणी तुहा तिही त्रिभुवनी पाहिली पुराणे धंडोळली दरुषणे तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी 2362 भंगाचा नंबर या जगतामध्ये नारायण हे सात्विक दैवत आहे आणि नारायण एकमात्र देवता शरण जाण्यासाठी योग्य आहे आणि म्हणून ए यथामा प्रपद्यन्ते ताम सदैव भजाम्यहम नारायणाच्या भक्तीचा उपदेश करताना सांगितलं नारायणाचं कर्म करावं नारायणाची उपासना करावी नारायणाची भक्ती करावी नारायणाचा जप करावा हे नवनारायण निमिराजाला सांगतायत
निमिराजन नवनारायणाची पूजा केली, ते निघून गेले. पुढे श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपला आवडता भक्त, आपला सख्खा चुलत भाऊ उद्धवाला द्वारकेत ज्ञान दिलं. यदात्थमा महाभाग तच्ची कीर्षितमेव मे ब्रह्मा भवो लोकपालाः सर्वास्वमे मे भिकांक्षिणः. द्वारकेमध्ये ज्ञान दिलं उद्धवाला. कशा करता ज्ञान देत आहे म्हटले भगवंता? लवकरच आपल्या यादव कुळाला संभामुळे श्राप झालेला आहे. पिंडारक नावाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जाऊन साधूची टिंगाल टावाळकी केली म्हटले. साधूजनाची कोणासीनं घडावी निंदा, हरिजनाची कोणासीनं घडावी निंदा, साहिद गोविंदा नाही त्याचे. एखाद्या साधूला नमस्कार करायचा नाही तर नका करू म्हटले. पण अधिकारी साधूची जर का निंदा झाली म्हणले तर आपण रिकामी आफत आपल्याकडे आणली असं त्याचा अर्थ होतो म्हटले. बाबा अरे साधू संतांची त्यांनी हरिभक्तांची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली, तसं नका करू म्हटले. बाबा मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्री पुराणी चारी वेद मुखोद्गत वाणी जीवा गर्भामध्ये झाली सर्व हानी. जीवा लाचाबली भोजना दुग्ध व्रत शर्करा पकवना त्याने निंदिले उपांना त्याने पातलो मुखबंधना. हे कशा करता लिहिलं एकनाथ महाराजांनी? बहिरा झालो या जगी नाही ऐकले हरिकीर्तन. मग साधू संतांची निंदा केली म्हटले. बाबा वेदशास्त्राची धर्माची निंदा केल्यामुळे काय झालं परिणाम? आपल्या यादव कुळाचा नाश होणार आहे. बळीराम दादा अवतार संपवणार आहे. उद्धवा मीही वैकुंठाला निघून जाणार आहे, द्वारका समुद्रात बुडणार आहे. हे माझ्याकडचं ज्ञान कोणाकडे राहिलं पाहिजे? उद्धवा तुझ्याकडे राहिलं पाहिजे, तुझ्यापासून पुढे जाईल हे. म्हणून मी जे देतोय ते ऐक. भागवताच्या 11व्या स्कंदाला भक्ती स्कंद किंवा वेदांत स्कंद म्हटलंय आणि भागवताच्या 11व्या स्कंदावरच आमच्या एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत बनलंय ना. बरोबर आहे की नाही? सात्विक राजसिक तामसिक विषय, बहुविध सिद्धी आणि त्यांच्या धारणा, विभूती योग, हे सगळं सांगितलंय भगवान श्रीकृष्णाने. कोणाला? उद्धवाला. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत सांबाला श्राप झाल्यानंतर आणि निमिराजा नवनारायण यांचा संवाद झाल्यावर भगवान श्रीकृष्ण उद्धवाला उपदेश करतात. उद्धवानं विचारलं या जगामध्ये गुरुची काय आवश्यकता आहे? सुखमेंद्रियकं राजन स्वर्गे नरक ऐवच देहिणाम यद यदा दुःखे तस्मान्नेच्छेत तदबुधः. सांगितलं जन्माला आल्यानंतर सद्गुरू विनवणू आहे ब्रह्मज्ञान. गुरु हा एकच असतो म्हटलंय, ज्याला मोक्ष गुरु म्हटलंय. परंतु दत्तात्रयांच्या परिभाषेमध्ये भगवान दत्तात्रय म्हणतात आपल्याला ज्याच्याकडून शिकायला भेटतो तो आपला गुरुच आहे. म्हणून माणसाला माणूस गुरु करील यात नवल नाही. पण भगवान दत्तात्रयांनी कसे कसे गुरु केले पहा. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला ज्ञान देताना सांगतायत, शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत की भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला दत्तात्रयांनी केलेले 24 गुरु सांगितले आहेत. आता दत्तात्रयांनी 24 गुरु का केले आणि कोणाला सांगितले? भगवान दत्तात्रय फिरत 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 यदुराजाकडे आले. नवनारायण हे निमिराजाकडे गेले होते. नवनारायणांनी निमिराजाला ज्ञान दिलं, मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांनी बरं का. पण दत्तात्रयाने यदुराजाला ज्ञान दिलं. यदुराजाने दत्तात्रयांची पूजा केली आणि दत्तात्रय या ठिकाणी यदुराजाला म्हणतात की यदू ज्याच्याकडून आपल्याला शिकायला भेटतं ते आपले गुरु आहे. दत्तात्रय म्हणतात हे यदुराजा, पृथ्वी हा माझा पहिला गुरु आहे, पर्वत आणि झाड हा माझा दुसरा गुरु आहे, प्राणवायू हा माझा तिसरा गुरु आहे, वारा हा माझा चौथा गुरु आहे, आकाश हा माझा 5वा गुरु आहे, पाणी हा माझा 6वा गुरु आहे, अग्नी हा माझा 7वा गुरु आहे, चंद्र हा माझा 8वा गुरु आहे. बघा कसे गुरु केले दत्तात्रयाने. सूर्य हा माझा 9वा गुरु आहे म्हटले, कपोत पक्षी हा माझा 10वा गुरु आहे, अजगर हा माझा 11वा गुरु आहे दत्तात्रय सांगतात, समुद्र माझा 12वा गुरु आहे, पतंग 13वा गुरु आहे, भुंगा 14वा गुरु आहे, मधमाशी 15वा गुरु आहे, हरिण 16वा गुरु आहे, मासा 17वा गुरु आहे, पिंगला पेशा 18वा गुरु आहे, कुकर पक्षी 19वा गुरु आहे, लहान मुलगा 20वा गुरु आहे, लग्नाला आलेली 18 वर्षाची मुलगी 21वा गुरु आहे, काम करणारा रस्त्यावर कारागीर लोहारचं किंवा सुताराचं काम करतो तो 22वा गुरु आहे, कुंभारीण माशी भिंतीला बनतेच्या कुडाला मातीचं घर करते ते कुंभारीण माशी माझे गुरु आहे म्हटले. आणि आत्मवेत्ता ऋषी हा 24वा गुरु आहे. आता हे गुरु काय केले म्हणले? पृथ्वी शस्यशालिनी क्षमा वीरस्य भूषणम. पृथ्वीमध्ये क्षमा हा गुण आहे. सगळे लोक येतात पृथ्वीवर अंडरग्राऊंड खुदाई करतात, टिकाव टाकतात, सलिया टाकतात. पृथ्वीला किती टोचतं पृथ्वी काहीच म्हणत नाही म्हटले. हा गुण मी पृथ्वीचा पाहिला म्हणून पृथ्वीला गुरु केलं. पर्वत आणि झाड माणसावर परोपकार करतात, हा गुण मी पर्वत झाडाचा पाहिला म्हणून त्यांना गुरु केलं. पर्वत पावसाचं पाणी पर्वतांच्या दर्या खोऱ्यातून आपल्याला नदी नाल्याच्या माध्यमातून आपल्याला प्यायला भेटतं. हा पर्वताचा आपल्यावर परोपकार आहे. आणि झाड काय करतं? झाड लहानाचं मोठं होतं, ते मनुष्याला सावली देतं. शिवाय मनुष्य मरण पावल्यावरही झाडाचंच सरण वापरतात. जन्माला आल्यावर शांती करताही झाडाचेच लाकडं वापरतात. हे परोपकाराचे गुण पर्वत झाड. अशा 24 जणांचे 24 गुण मी पाहिले आणि त्यांना गुरु केलं. दत्तात्रय निघून गेले. बहुविध सिद्धी
आणि त्यांच्या धारणा भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सिद्धियोग सांगितलेला आहे. 3 प्रकारच्या सिद्धी श्रीमद भागवतामध्ये सांगितलेले आहेत. 3 प्रकारच्या जितेंद्रियस्य युक्तस्य जितश्वासस्य योगिनः मयि धारयेत श्वेत उपतिष्ठन्ति सिद्धयो. एक आहे स्वाभाविक सिद्धी, दुसरी आहे क्षुद्र सिद्धी आणि तिसरी आहे गौणिक सिद्धी. स्वाभाविक सिद्धी या 8 प्रकारच्या आहे. अनिमा, महिमा, गरिमा, वशित्व, ईशित्व, सकाम्य, प्राप्ती, प्राकाश्य या धर्मनिष्ठांच्या योगनिष्ठांच्या ठिकाणी असतात. गौणिक सिद्धी ही 5 प्रकारची आहे आणि क्षुद्र सिद्धी ही 10 प्रकारची आहे. बाकी त्याचा काही संबंध नाही. परमेश्वराच्या विभूती गीतेमध्ये सांगितलं, इथेही विभूती योग भगवंतांनी सांगितला. त्वं ब्रह्म परमं साक्षादन्याद्यात्मा पवाव्रतम सर्वेषामपि भवानां त्राणस्थित्येन्द्रियोद्भव. उद्धवाला सांगताना सांगितलं, श्रेष्ठ वृक्ष पिंपळ ही माझी विभूती आहे. जगाला प्रकाश देणारा सूर्यही मीच आहे. रात्री प्रकाश देणारा चंद्रही मीच आहे. पतित पावनी गंगा माझी विभूती आहे. महासागर ही मीच आहे. पित्रांचा राजा आर्यमा ही मीच आहे. धनुर्धर शंकर ही माझी विभूती आहे. नवदुर्गा ही माझी विभूती आहे. वानरांचा राजा सुग्रीव ही माझी विभूती आहे. जामवंतांचा अस्वलांचा राजा जामवंत ही मीच आहे. रामही मीच, कृष्णही मीच. याला म्हटलंय विभूती योग. सब कुछ मैं हो भगवान श्री कृष्ण कहते हैं. शमदमाची लक्षणं, सात्विक राजस तामस विषय सांगितले आहेत. भिक्षुक गीत वर्णन, माणसानं किती चिकट वागावं. धनावर धन, धनाचे धन 14 हंडे कद्रीय ब्राह्मणाकडे होते, जळून गेले. बायका मुलाला खाऊ दिलं नाही, शेवटी भीक मागायची वेळ आली म्हणले. म्हणजे सदुपयोग करता आला पाहिजे म्हणून यदुकुलाचा नाश भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला ज्ञान दिलं आणि बळीराम दादाला सांगून सगळ्या यादवांना सोबत घेतलं. हातामध्ये अक्षता घ्या सगळेजण. भगवान श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीची कथा आहे. आणि मग भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्या यादवांना घेऊन कुठे आले? प्रभास नावाच्या क्षत्रामध्ये आले. ततो महाभागवत उद्धवे निर्गते वनम द्वारवत्यां किमकरोद भगवान भूतभावन. उद्धवाला ज्ञान देऊन भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला जंगलात पाठवलं आणि द्वारकेच्या लोकाला संदेश दिला की आम्ही चाललो असं म्हणून. द्वारकेतल्या सगळ्या पुरुष यादवांना बळीराम दादाला कृष्ण परमात्म्याने सोबत घेतलं आणि भगवान श्रीकृष्ण बळीराम दादा सगळ्या यादव सैन्याला घेऊन प्रभास नावाच्या क्षत्रावर आले. आता प्रभास नावाच्या क्षत्रावर यादवांना शेवटची इच्छा विचारली. तर यादवांना शेवटची इच्छा विचारलं. सगळे यादव कृष्णाला काय म्हणले ना आम्हाला दर्शन गिर्शन द्या. नाही म्हणाले, हम वारुणी नाम की मधुरा पीना चाहते हैं और जुआ खेलना चाहते हैं. काय म्हटलं? आम्हाला वारुणी नावाची दारू प्यायची आहे आणि आम्हाला जुगार खेळायचा आहे. यादवांना अशी इच्छा व्यक्त केली. भगवान श्री कृष्ण कहे ठीक है. भगवान श्री कृष्ण ने सभी यादवों की इच्छा जान करके उनको वारुणी नाम की मदिरा प्राप्त करा करके दी. सभी यादवों ने शराब पी, जुआ खेला और नशे में धुत हो करके सांब की द्वारा जो लोहे की मूसली का चूर्ण किया गया था कुछ हिस्सा, और जिस हिस्से का जो चूर्ण जो लकड़ियों के रूप में उगा था जिसे कुश कहा है, ठीक है ना, तो वो कुश की दर्भ की लकड़ियां हाथ में ले ली यादवों ने. शराब का पान पी करके, जुआ खेल करके, नशे में धुत हो करके, और उसे हाथ में लेकर के भगवान कृष्ण की माया से वह लकड़ियां जो थी लोहे के मूसले से बनी, ज्या दर्भाच्या काड्या, तलवारीसारखी तीक्ष्णता त्याला प्राप्त झाली. आणि त्या लाभाळ्याच्या दर्भाच्या काड्याने सगळ्या यादवांनी वारुणी नावाची दारू पिऊन आणि जुगार घेऊन एकमेकाला मारून घेतलं. सगळ्यांनी एकमेकाचा अंत करून टाकला. यादवांच्या नाशाच्या आधीच बळीराम दादानं कृष्णाला नमस्कार केला. मी जातो, जा. बळीराम दादानं कृष्णाची आज्ञा घेतली आणि द्वारकेपासून थोडं पुढं पहिलं ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी सोरटी सोमनाथ. सोरटी सोमनाथला जो अरबी समुद्र आहे त्या समुद्रामध्ये बळीराम दादा गुप्त झाले. बली अक्षता टाकू नका, बोलिये बलरामजी महाराज की जय. बळीरामजीने अवतार संपवला. यादवांनी एकमेकांचा नाश करून घेतला. दरभाच्या काड्या हातामध्ये घेऊन दारू पिऊन आणि जुगार घेऊन राहिले कृष्ण एकटेच. ठीक आहे. आता ऐका, भगवान श्रीकृष्ण बळीरामाचा अवतार संपल्यावर आणि सगळ्या यादवांचा नाश झाल्यावर, सगळे यादव आपल्या यादव कुळाचा नाश करून घेतला साधू संतांच्या शापाच्या द्वारे, सांबाच्या द्वारे. ठीक आहे. सगळे यादव संपले, बळीराम दादा निघून गेले, कृष्ण एकटेच राहिले.
प्रभास नावाच्या क्षेत्रामध्ये त्या जंगलामध्ये एक झाड होतं पिंपळाचं. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, भगवान श्रीकृष्ण त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले, निवांत बसले, डोळे झाकून. उजवा पाय त्यांनी असा केला आणि डावा खाली आहे. उजव्या पायाचा अंगठा समोरूनच कोणाला तरी दिसेल असं. आता सांबाला जे मुसळ झालं होतं विश्वामित्र यांच्या त्या साधू संतांच्या श्रापानं, पिंडारक नावाच्या क्षेत्रामध्ये श्राप खाल्ला होता, आणि सांबानं ते जे मुसळ प्रभास नावाच्या क्षेत्रामध्ये समुद्रात पाण्यात टाकलं होतं ना, आणि सूर्याच्या ज्या काड्या झाल्या होत्या दारभाच्या, त्या काड्याने यादवाला एकमेकाला मारलं, आणि मुसळ ज्या माशानं गिळलं होती, आपण सुरुवातीला कथा ऐकली 11व्या स्कंदाच्या, बरोबर आहे. ती मुसळ ज्या माशानं गिळली होती, त्या माशाला एका कोळ्यानं जाळ्यात धरलं होतं. त्या माशाला ते कोळ्यानं चिरून ती लोखंडाची मुसळ जी 95% जाड भाग राहिला होता, तो त्याच्या शिकारी मित्राला दिला होता, बिल्लाला. त्या निषादानं म्हणजे बिल्लानं, शिकाऱ्यानं एक बाण बनवला होता त्या लोखंडाच्या मुसईचा, आणि त्या लोखंडाच्या मुसईचा बाण बनवून त्यानं धनुष्याला लावला, आणि त्या लोखंडाच्या मुसईचा बाण बनवून तो निषाद शिकारी नेमका त्याच दिवशी जंगलात शिकारीला आला, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण प्रभास नावाच्या क्षेत्रामध्ये अवतार संपवण्याकरता पिंपळाच्या झाडाखाली बसले. म्हणजे काय अर्थ आहे याचा? त्या लोखंडाच्या मुसळ्यापासूनच यादवांचा नाश आहे, आणि भगवान श्रीकृष्ण यादवच आहेत, म्हणून भगवान श्रीकृष्ण त्यांनीच जाणार आहेत. संतांचा श्राप त्यांनी खरा करून घेतला. बळीराम दादाचा अवतार संपला, यादवांचा नाश झाला, कृष्ण परमात्मा निवांत बसलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाचा सारथी, त्याचं नाव आहे दारुक. दारुक भगवान श्रीकृष्णाकडे आला, क्यों भगवान, क्यों ऐसा कर लिया? आप यदि चाहे तो रोक सकते थे ना यादवों का नाश. क्यों आपने इनकी इच्छा पूछ करके इनको वारुणी नाम की मदिरा दी, क्यों शराब पिलाई, क्यों जुआ खेलने दिया, और क्यों नशे में धुत हो करके दरब की लकड़ियां लेकर के आपस में एक दूसरे को काटने लगाया, और क्यों बलराम जी को निकल जाने दिया? आप रोक सकते थे. रोक सकता था रे दारुक, लेकिन रोक के करूं क्या? जो आया है उसे जाना तो पड़ेगा ही ना. मेरे लिए क्या आज्ञा? तुम द्वारिका में जाकर के कह दो, हे द्वारका वासियों, हे द्वारका की माता बहनों, भगवान बलराम जी ने अवतार समाप्त कर लिया है, यादवों ने एक दूसरे का नाश कर लिया है, एक दूसरे को मार दिया है लकड़ियों से, दरबा की लकड़ियों से, शराब पी करके. भगवान श्री कृष्ण का अवतार समाप्त हो गया है. भगवान निज धाम गमन उनका हो गया, वो वैकुंठ लोक चले गए हैं, और भगवान जाने के बाद में 7 दिनों तक ही द्वारका बस सुस्थिर रहेगी. 8वें दिन द्वारिका सागर में डूब जाएगी. यदि आप जीवित रहना चाहते हो तो द्वारिका को खाली करके निकल जाओ. रथ का क्या करूं? रथ की और भगवान श्री कृष्ण ने जैसे ही देखा, तो आप सब लोग जानते हैं, जब गोकुल से मथुरा आए थे भगवान श्री कृष्ण और बलराम जी, और जरासंध ने जब हमला किया था मथुरा पर, तो जरासंध 17 अक्षौहिणी सेना लेकर के संग में आया था. कृष्ण बलराम पैदल चल रहे थे जमीन के बल, उनके पास कुछ नहीं था. तो आकाश की ओर जब कृष्ण बलराम ने देखा, तो इंद्र ने जो 2 रथ भेजे थे ना, हमने कल सुना ना इस बात को, तो बलराम जी का रथ तो उनके साथ में चला गया, लेकिन भगवान श्री कृष्ण का रथ तो उन्हीं के पास था. तो भगवान श्री कृष्ण ने जैसे ही रथ की ओर देखा, तो रथ अपने आप ही ऊपर चला गया. जो इंद्र का था, इंद्र ने ले लिया. दारुक चला गया. दारुक द्वारिका में आया, रोने लग गया, मुझे क्षमा करो, भगवान बलराम नहीं रहे, उन्होंने अवतार समाप्त कर लिया, यादवों ने एक दूसरे को काट लिया है, भगवान श्री कृष्ण अवतार समाप्त कर रहे हैं, और भगवान श्री कृष्ण जाने के 7 दिन तक ही द्वारका रहेगी, अन्यथा वो सागर में डूब जाएगी, कोई जीवित नहीं बचेगा. जीवित बचना चाहते हो तो निकल जाओ. सब रोने लग गए प्यारे. आणि मग भगवान श्रीकृष्ण बसले. त्या निषाद शिकार्यानं त्याच्या मित्रानं दिलेल्या मुसईचा जो बाण बनवला, तो त्यांनी लावला धनुष्याला, प्रत्यंच्या ओढली धनुष्याला लावलं, नेम लावू लागला. त्याला नेम कुठे शिकार दिसेना, नेमका आणखीन पुढे पुढे येत गेला. तो भगवान श्रीकृष्ण अवतार संपवणार हे पाहण्याकरता भूमंडलामध्ये सगळे देवता हातामध्ये पुष्पांच्या पाकळ्या, अक्षता घेऊन उभा आहेत की भगवान वापिस आ रहे हैं. वो भूलोक गए थे ना, लेकिन वैकुंठ वापिस आएंगे, उनको आनंद है प्यारे. त्या निषादानं काय केलं, धनुष्याला बाण लावला, नेम लावला पिंपळाच्या झाडाखाली. भगवान श्रीकृष्णाच्या उजव्या पायाचा अंगठा त्या निषादाला, त्या शिकार्याला हरणाच्या डोळ्यासारखा दिसला. शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणाले, जच खटकन दिवशी त्यांनी बाण सोडला, आणि तसा बाण आला. भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला. भगवान जी का अंगूठा फूट गया, खून की धारा प्रवाहित होने लगी, खून बहाने लगा. तो निषाद शिकारी पाहायला गेला, कोणाला मारलं, मी हरणाला मारलंय का कोणाला मारलं, जाकर के देखना चाहिए. जवळ येऊन त्या शिकाऱ्यानं पाहिलं, पाहतो तर ते काय, भगवान श्रीकृष्णाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागलाय, देवाचा अंगठा फुटलाय, तरी देव काही बोलत नाही, हसत नाही, रडत नाही, याला श्रापही देत नाही.
आणि याच्यावर शस्त्रही उचलत नहीं। भगवान त्या शिकाऱ्यानंच पाहिलं, रे बाप भगवान मुझे क्षमा कर दो। वो शिकारी रोने लगा, बिलखने लगा, मुझे क्षमा कर दो भगवान, मैंने जानबूझ करके नहीं किया, मुझसे बहुत बड़ा पाप हो गया, जाने अनजाने में मैंने आपके ऊपर तीर चला दिया, मेरी वजह से आपको दुख हुआ है, आपके अंगूठे को ये तीर लगा है, आपका अंगूठा फूट गया, रक्त क्षमा करो। कहां पर जाकर के इस पाप को मैं भोगूंगा? नहीं रे, तूने कोई पाप नहीं किया। क्या बोलते हो भगवान, पाप नहीं किया, आपका अंगूठा फूटा? नहीं रे, पिछले जन्म का बदला तूने इस जन्म में पूरा किया। मतलब मैं नहीं समझा, पिछले जन्म का बदला? हाँ रे, पिछले जन्म में तू किष्किंधा का राजा वाली हुआ करता था। देखो क्या कर रहे भगवान, जिस निषाद शिकारी ने भगवान के दाएं पैर के अंगूठे को फोड़ा है तीर चला करके, सांब से निकली लोहे की मुसली से जो तीर बनाया है, वह तीर चलाने वाला निषाद शिकारी भिल्ल कौन है? वो पिछले जन्म का रामायण का सुग्रीव का भाई वाली है। उस वाली ने सुग्रीव की पत्नी रूमा को भी छीन लिया था और सुग्रीव को राज्य से बाहर निकाल दिया था। तो भगवान राम ने क्या किया था? सीता माई को खोजने के लिए हनुमान जी की विनती से, जामवंत महाराज की विनती से सुग्रीव को वानरों का राजा बनाया था। लेकिन सुग्रीव ने कहा मैं आपकी मदद तब करूंगा जब मैं राजा बनूंगा, मेरा भाई तो मुझे राज्य में प्रवेश ही नहीं दे रहा है। सुग्रीव बाली एक जैसे दिखते थे, तो विजय माला जो थी ना, विजय माला, वो विजय माला सुग्रीव के गले में उन्होंने पहनाई थी, दोनों एक सरी के दिखते थे ना। तो भगवान राम ने क्या किया था, कृष्ण कह रहे हैं वो निषादी को कि पिछले जन्म में तू शिकारी, तू सुग्रीव का भाई वाली था, तो मैंने तुझे न पूछे ही बाण मार दिया था। तुझे बाण लगा तो तूने मुझे कहा कि क्यों भगवान, आप दशरथ नंदन कौशल्या नंदन हो, सभी काम आप मर्यादा में करते हो, ये एक ही काम आपने बिना मर्यादा का कर दिया। बोले कौन सा? मुझे बिना पूछे बाण मार दिया। मैंने कहा तेरे जैसे दुष्ट को क्या बिना पूछ करके बाण मारना, तूने तो अपने भाई की पत्नी छीन ली, उसका राज्य छीन लिया, तेरे जैसे मरकट को क्या बाण मारना। तो पूरी दुनिया तब से चिल्लाती थी रे बाली कि देखो भगवान राम तो मर्यादा पुरुषोत्तम है, लेकिन एक ही काम उन्होंने ये बिना मर्यादा का कर डाला। सब काम मर्यादा में है उनका, लेकिन ये काम बिना मर्यादा का कर डाला उन्होंने, मर्यादा तोड़ दी इसमें। पूरी दुनिया चिल्लाती थी तब से, एक ही काम बिना मर्यादा का कर डाला, एक ही काम बिना मर्यादा का कर डाला। और बाली का कर्जा है भगवान राम के ऊपर। ले, तुझे बिना पूछे तीर मारा था ना मैंने तब, तो अब तूने मुझे बिना पूछे तीर मारा है, बराबर हिसाब। लटका तुका लटक्या सवे लटके भावे वर्तत, एज इट इज नो मोर वन चंजय सिया। जैसे को वैसा। मी तुला बिना विचारता बाण मारला होता, मी राम होतो तू वाली होता, आता मी कृष्ण आहे तू शिकारी आहे, तुम्हाला बिना विचारला बाण मारला, तुला पाप लागणार नाही, जा निकल जाओ यहाँ से, बिल्कुल मत रुक यहाँ पर, तेरा कल्याण होगा, तू मेरे लोक को आएगा। वो चला गया और देखते ही देखते भगवान एकाएक भगवान ने अपनी आंख बंद की। सुखदेव स्वामी राजा परीक्षित को कह रहे हैं आणि भगवान श्रीकृष्णांनी डोळे बंद केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण प्रभास नावाच्या क्षेत्रातून गुप्त झाले, गायब झाले। उन्होंने अपना अवतार समाप्त कर लिया, वैकुंठ लोक चले गए, निज धाम गमन भगवान का हो गया। सभी लोगों ने पुष्प वृष्टि और चावल का छिड़काव किया। आप भी डालिए, बोले वृंदावन बिहारी लाल की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय। भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपला। दारुकानं द्वारकेमध्ये सर्वांना निरोप दिला, सर्वांना 7 दिवसाच्या आत द्वारका रिकामी केली, निघून गेले। कृष्ण परमात्मा गेल्यावर सुवर्णाची द्वारिका सुद्धा देवानं समुद्रात बुडवली, ठेवली नाही लोकांना लुटून नेण्यासाठी। ये सब और फिर ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराणम द्वादश स्कंदः प्रथमोध्याय राजोवाच स्वधामानोकतये कृष्णे यथोवंश विभूषणे कस्य वंशो भवद पृथ्वा मेतदा चक्ष्वमे मुने। भगवान श्री कृष्ण निघून गेल्यावर कलियुगातली काही वंशावळ सांगितली, कोणते राजे होतील, काय काय करतील, किती राजे होतील, किती वर्ष राज्य करतील, काही क्षत्रिय राजे होतील, काही राजपूत राजे होतील, मग यवनांचं शासन येईल, मग आपली लोक राजे वगैरे सगळं पतन होऊन जाईल असं लिहिलं। कलियुगातली स्थिती या ठिकाणी सांगितलेली आहे। ततश्चानुदिनं धर्मं सत्यं शोचं दया क्षमा कालेन बलिनाराजं दक्षकांत्योरबलं स्मृते। या कलियुगामध्ये महावृक्ष लहान होऊन जातील, सगळ्या गायी आणि बैल
भेड बकरिया जैसे म्हणजे मेंढी आणि शेळीसारखे होतील, घरं ओस पडतील, विजा चमकतील पण पाऊस पडणार नाही, जमिनी नापीक होतील, सगळे धान्य अनुप्रमाण होऊन जातील आणि फार फार तर माणूस जगला तर म्हणले 30च वर्ष जगेल, नवरा बायकोमध्ये बनणार नाही, सासू सोनाचं बनणार नाही, आणि ज्या बापानं आपल्याला जन्म दिला त्या बापाला बाप म्हणायला पोरगं लाजेल म्हणले. पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे, जिकडे तिकडे कली मातला, कठीण काळ हा आला पुढे. पुत्र पित्याचा द्वेष करीतो, कांतापतीला मानिना, सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर देती जीवा, सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर देती जीवा. क्यों? क्योंकि सास भी कभी बहू थी और ससुरा भी कभी दामाद था. या कलियुगात काय म्हणले, याचा अर्थ पोरग बापाला बाप म्हणणार नाही, पुत्र पित्याचा द्वेष करतो, नवरा बायकोचं म्हणणार नाही, सासू सुनाचे भांडण होती, अशी कलियुगाची स्थिती येईल म्हटलंय. 4 प्रकारचे प्रलय येतील म्हटलंय. जेव्हा भयानक कलियुग येईल, पाप वाढेल. कलियुगाच्या अंताच्या अगोदर म्हणजे कलियुग संपायच्या काही वर्ष अगोदर शुकाचार्याच्या परिस्थितीला म्हणाले, भगवान विष्णू यशा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपानं अवतीर्ण होतील. बोलिया कल्की नारायण भगवान की जय. कल्की रूपानं अवतीर्ण होतील, परशुरामाला गुरु करतील, भगवान परशुरामाकडनं धनुर्विद्येचा अभ्यास करतील, देवदत्त नावाच्या पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर बसतील, हातामध्ये शस्त्र येतील आणि पापी लोकांचा उच्छेद करतील, आणि मग प्रलयाच्या द्वारे पुन्हा पृथ्वी रसातलाला जाईल, आणि त्या पृथ्वीच्या वरती जे रसातलाला पृथ्वी जाईल, पाणी होऊन जाईल सगळ्या जगामध्ये, त्या पाण्याच्या वरती एक वडाचं झाड, आणि वड्याच्या पानावर भगवान श्रीकृष्ण बालरूपामध्ये शयन करतील, करारविंदन पदारविंदम, आणि पुन्हा सृष्टीची रचना होईल असं वर्णन आहे. 4 प्रकारचं प्रलय म्हटलंय. आणि मग परीक्षिती राजाला शुकाचार्य म्हणाले क्रमामध्ये, इति संपूर्ण श्रीमद भागवत. मला जेवढं ज्ञान होतं, माझ्या वडिलांना व्यासाने मला जेवढं शिकवलं तेवढं मी तुला सांगितलं. परीक्षिती राजाने शुकाचार्यांचं पाद प्रक्षालन, कुंकुम तिलक केलं, त्यांना सुवर्ण दक्षिणा गौदान दिलं, ग्रंथ दिला भागवताचा. शुकाचार्य निघून गेले आणि राजा परीक्षितीने हस्तिनापुरामध्ये जायला निघाला. परीक्षितीला वाटलं मला तक्षक डसू नये. राजा परीक्षिती हस्तिनापुरामध्ये आला. इकडं तक्षकही राजाला डसायला निघाला बरं का. आता हे कोण सांगताय? सूत महाराज 88,000 शौनकादिक ऋषींना सांगतायत. मूळ स्त्रोत शुकाचार्याने राजा परीक्षितीला कथा सांगितली. शुकाचार्य निघून गेले. परीक्षिती हस्तिनापुरामध्ये आला. 7 ताळी जो त्याचा महाल आहे, राजमहाल, त्या 7 ताळी महालामध्ये प्रत्येक महालावर एक मोठा मोठा मंचक, मंचकावर गाद्या, गाद्यावर मोठमोठाले गालीचे, गालीच्यावर फूल, हार, सुगंधित पुष्प, काही दूध, दही, तूप, मध हे सगळं ठेवलं. कोणी परीक्षितीने का हे पाहून तक्षक माझ्याकडे येऊ नये आणि तक्षक मला डसू नये, कारण मी भागवत ऐकलेलं. राजा परीक्षितीला मारायची भीती नाही, पण तक्षक म्हणला, राजा तू माझी किती व्यवस्था कर, झालेला श्राप आहे, मी तुला डसणारच आहे म्हटले. आणि मग राजा परीक्षितीला डसण्याकरता तक्षक नावाचा राजा तक्षक नावाचा सर्प निघाला. तक्षक नावाचा सर्प राजाला डसण्याकरता निघाला. काशीला एक खूप गरीब ब्राह्मण राहत होता, त्याचं नाव सांगितलं कश्यप. कश्यप ऋषी नाही बरं का, कश्यप ऋषी वेगळे. हा, देवमाता दितीचे पती. एक कश्यप नावाचा ब्राह्मण राहत होता काशीला. त्याला खूप मुलं होते आणि गरिबी खूप होती घरी, खायला दाणा नव्हता. पण त्याच्यामध्ये एक महारथ हासिल होती त्याला मेलेला माणूस जिवंत करता येत होता. बघा आता ती काय कला आहे त्याच्याकडे. तक्षक डासायला निघाला आणि हा वाचवायला निघाला. हा म्हणला, तक्षकानं किती डसू दे, मी राजाला जिवंत केलं, मला किती माल देईल म्हणले. ते निघले बुवा. वन इज द सेवियर नो डाऊट, सेकंड वन इज द डिस्ट्रॉयड टू यू नो माय डिअर. दुसरा निघाला डसायला, एक निघाला वाचवायला. दोघांची मदत भेट झाली, आमने सामने दोनों आगे. तक्षकाला काश्यपानं पाहिलं आणि काश्यपानं तक्षकाला पाहिलं. काश्यप म्हणला, कौन हो, मैं मारने वाला हूँ. तक्षक ने कहा, कितनी भी मार मारो, आय एम सेवियर, मैं बचाने वाला हूँ. असं काय, तुम्ही वाचवणार आहे का देवबाप्पा त्याला? पहिले पाहू ना म्हणले कोण किती पाण्याचे, आणि मग लावू म्हणले काय दिवे लावायचे ते. बरं ठीक आहे. एक वडाचं झाड होतं तिथं रस्त्यावर, जिथे तक्षक डसणार आहे राजाला.
आणि काश्यप वाचवणार आहे राजाला. लक्षात येत आहे का? तिथे एक झाड वडाचं, त्या वडाच्या झाडाखाली एक ब्राह्मणाचा पुत्र पानं तोड़त होता वडाच्या. बरगद के पेड़ के नीचे है ब्राह्मण का पुत्र खड़ा होकर के बरगद के पेड़ के पत्ते तोड़ रहा था. कुछ पंछी उस पर बैठे हुए थे, वो गुनगुना रहे थे. त्या वडाच्या झाडाखाली तो ब्राह्मणाचा मुलगा आहे, पक्षी आहे. तक्षकानं फणा मारला असा, आणि जसा तक्षकानं फणा मारला, जस्ट अ फ्यू सेकंड डिस्ट्रॉयड ऑल ऑफ दॅम. सगळं काही जळून खाक झालं तिथं. तक्षक म्हणला, ह्या पा मी सगळं जळून खाक केलं, आता तुमच्यात काय करामध्ये दाखवा म्हणले. याला तशाच तसं करून. असं का? थांब म्हणले. तक्षकानं ते वडाचं झाड, तो मुलगा, पक्षी सगळे जळून खाक केले. काश्यप नावाच्या ब्राह्मणानं हातामध्ये कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या जळून खाक झालेल्या वडाच्या जागेवरती ते पाणी शिंपडलं. जशाच तसं ते वडाचं झाड निर्माण झालं. गजू भाऊ, जशाच तसं ते पोरग तिथं पानं तोडतंय, पक्षी किलबिल काढतायत. काश्यप म्हणला, कस काय वाटलं? ते पोराच्या कपड्याचा रंग बरोबर एक म्हणले का बदलून देऊ, पानं गिनं बरोबर एक म्हणले, झाडाचे चिटकून देऊ म्हणले एक दोन. अरे बापरे, नष्ट केलेलं जशाच तसं हे बनवतोय म्हणले, तर मी राजाला किती डसलो तर हा जिवंतच करणार आहे. काय पाहिजे म्हणले? माल पाहिजे म्हटले. म्हणले राजा किती देणार? म्हणले मला खूप देईन. मी राजाच्या 100 पट देऊ शकतो म्हणले. ते कसं काय? सगळ्या धनाचे रक्षक आम्ही आहोत म्हटले नाग, आणि मला जेवढे कारखाने माहिती आहे म्हणले धनाचे तेवढे राजाला सुद्धा माहित नाही. म्हणले कसं काय? मी तुम्हाला जमिनी खराखर उकरून दाखवतो. इतक्या कढाया भरलेल्या आहे म्हणले धनाच्या, घेऊन जा. तुमच्या भावकीवाल्यालाही बोलवा, त्यांनाही घेऊन जाऊ द्या म्हणले, पण तिकडे नका येऊ. मला ठीक आहे, काय हरकत नाही. तक्षक नावाच्या नागानं जमिनी खरा उकरल्या. पहा म्हणले किती कढाया. राजा काय एवढं देणार काय म्हणले तुम्हाला? म्हणले नाही, जा म्हणले घेऊन. तुमची माझ्या कारण, भावकीच्या अख्ख्या गावाची माझ्या कारण, अख्ख्या गावाला आणा म्हणले न्यायला, जा. तक्षकाची कश्यपाची भेट झाली. संवादामध्ये वेळ गेला. तक्षक नाग येण्याची जी वेळ होती ना राजाकडे, ती टळून गेली. राजाला वाटलं तक्षक काही आता येत नाही का. इकडे कश्यपाच्या आणि तक्षकाच्या भेटीत थोडा वेळ पुढे गेलता ना. राजा परीक्षिती हस्तिनापुराच्या एका महालामध्ये सगळ्या साधू संत आचार्य ब्राह्मणांच्या अवतीभोवती बसला मधात. मुझे तो लगता है कि तक्षक आने से रहा तो क्या किया जाए. तक्षकानं कश्यपाला दिलं वापस पाठवून. तक्षकानं एका मायावी मुलाचं रूप धारण केलं आणि मायावी मुलाच्या डोक्यावर एक बोरानं भरलेली टोपली दिली त्या तक्षक नावाच्या नागानं. पोराचं रूप त्यानेच धारण केलं तक्षकानी, आणि त्या मुलाच्या डोक्यावर बोरानं भरलेली टोपली दिली, आणि एका बोरामध्ये स्वतः तक्षक आळीच्या रूपात जाऊन बसला. आणि त्या मावाई पोराचं रूप त्यानेच धारण केलं ना. त्या मायावी पोराला माहित होतं की नेमकं ज्याच्यामध्ये तक्षक आळी होऊन बसला तेच बोर राजा परीक्षितीला द्यायचं. म्हणले पहिले एक एक बोर सगळ्याला वाट, नंतर शेवटचं बोर राजा परीक्षितीला दे. और मग एक बच्चा आया है, बोले राजा जी वो आपको बेर देना चाहता है. चलो कोई बात नहीं, वो भी कर लेते हैं. अब तक्षक आने से रहा तो उस बच्चे को क्यों नाराज करना, भेजो अंदर उसको. आणि मग राजा परीक्षितीनं ते पोराला आतमध्ये येऊ दिलं. त्यांनी नमस्कार केला सगळ्या साधू संतांना. बोराची टोपली खाली ठेवली. सगळ्या साधू संतांना, साधू आचार्यांना एक एक बोर दिलं. राजा परीक्षितीलाही एक बोर दिलं. सगळ्या साधू संतांनी बोर फोडलं. म्हणले हे काही माया तर नाही परीक्षित त्या तक्षकाची काही नाही म्हणले. ते म्हणले आम्ही खातो बोरं, खा. मग राजा परीक्षितीला जे बोर दिलं होतं ते बोर राजा परीक्षितीने फोडलं, आणि त्या बोरामध्ये ती आळी होती. आळी, ती आळी म्हणजे तो तक्षक नाग आळी होऊन बसला होता. बारीक रूप धारण केलं होतं त्यांनी. त्या बोरातली आळी जेव्हा राजा परीक्षितीने घेतली आणि म्हणला तक्षकाच्या शापाची वेळ टळून गेलेली आहे, मला तर वाटतं तक्षक येत नाही, म्हणून ही आळी मी माझ्या गळ्याला लावून तक्षकाच्या शापातून मुक्त होऊ का म्हटले महाराज मंडळी. त्या महाराजांना काय ते महाराज म्हणले व्हा, म्हणले मुक्त व्हा. म्हणलं तक्षक येतच नाही, म्हणले मुक्त व्हा, व्हा म्हणले मुक्त. राजा परीक्षितीने सगळ्यांच्या आज्ञेनं ती आळी आपल्याला गळ्याला लावली, आणि ती आळी नव्हती, तो तक्षक होता. तक्षक नावाचा नाग प्रकट झाला. राजा मी आलोय. अरे तुला काय वाटलं, तू दही दुधाचे रांजणं भरून ठेवशील, मी तुला डसणार नाही, मी तुला डसणार. श्राप झालेला आहे, मी नाही डसलो तर मला श्राप भेटेल ना. राजा म्हणला मला मारायची भीती वाटत नाही, मी एक प्रयत्न करून पाहिला, माराव कोणालाच वाटत नाही. अरे तू मला काय मारणार आहे, मी तर भागवत अमृत पिऊन आधीच अमर झालोय. डस म्हटलं, मी तुझीच वाट पाहत होतो. राजा परीक्षितीनं हसत हसत मृत्यू कबूल केला. तक्षक नावाच्या नागानं राजा परीक्षितीला दंश केला, आणि राजा परीक्षितीचा मृत्यू झाला. तक्षक निघून गेला. सूत महाराज नैमिषारण्य तीर्थामध्ये 88,000 ऋषींना 12व्या स्कंदामध्ये म्हणाले, राजा परीक्षितीनंतर राजा परीक्षितीचा मुलगा जनमेजय हा हस्तिनापुराचा राजा झाला. जनमेजयाकडे एक उत्तुंग नावाचा मुनी आला. तो उत्तुंग नावाचा मुनी म्हणाला, अरे जो मुलगा आपल्या बापाच्या वधाचा बदला घेत नाही त्याला मुलगा म्हणवण्याचा अधिकार नाही.
अरे तक्षकानं विनाकारण तुझ्या बापाला मारलं म्हणजे कसं काय? अरे काश्यप नावाचा ब्राह्मण तुझ्या बापाला वाचवायला आलता, पण या कश्यपानं तक्षकानं काय केलं, जमिनी उकरून त्याला धनाच्या कडाया दाखवल्या आणि पाठवून दिलं. म्हणून तू त्या तक्षकाला मारून टाक. म्हणले कसं मारून टाकू? एक यज्ञ कर. म्हणले यज्ञ, सर्प सत्र यज्ञ कर, जगातले सगळे सर्प त्या यज्ञकुंडात जाळून टाक म्हटले. म्हणले असंच करतो. उत्तुंग मुनीच्या सांगण्यावरनं जन्मेजयानं माझ्या वडिलाला तक्षकानं विनाकारण दंश केलाय. त्याला तो थांबवता येत होता तरी थांबवलं नाही, हे त्याच्या डोक्यात घुसलं. आणि उत्तुंग मुनीनं ऋत्विज व ब्राह्मणत्व घेतलं, यज्ञ करू लागले. उत्तुंग मुनी यजमान झाले जन्मेजय. जगातले मोठमोठाले सर्प नाग त्याच्यामध्ये येऊन पडू लागले. तेव्हा उत्तुंग मुनीला विचारलं कोणी? जन्मेजयानं. ज्या एका तक्षक नावाच्या नागाला मारण्याकरता आपण हा सर्पसत्र यज्ञ करतोय, तो तक्षक नावाचा नाग याच्यात टाकला का नाही? अरे बाबा, तुझ्या या तांडवानं, तुझ्या या यज्ञात तो लपून बसलाय. म्हणले कुठे? म्हणले इंद्राच्या अमरपुरीमध्ये, इंद्राच्या सिंहासनाच्या पाठीमागे घट्ट धरलंय, इंद्रालाही सोडत नाही. ते म्हणले इंद्र मेला तरी चालतो, इंद्रा सगट तक्षकाला याच्यात टाका म्हटले. मग आहुती दिली. इंद्राय तक्षकाय स्वाहा. इंद्र सिंहासनावर बसलेला तक्षक मागे आला. इंद्र लटलट कापू लागला. इंद्र आणि तक्षक. तितक्यात आस्तिक मुनी नावाचे एक संत तिथे आले. उत्तुंग मुनी त्यांनी नमस्कार केला. आस्तिक बडे श्रेष्ठ आहे, नागाचाच पुत्र आहे आस्तिक मुनी. देवी भागवतात सांगायला वेळ नाही, वाढत जाईल आपलं. आस्तिक मुनीला पाहून जन्मेजयाने पूजन केलं. गुरुदेव क्या दक्षिणा दूं? तो कहा देख राजा, ये गुस्सा ठीक नहीं, छोड़ दे. अब क्या करे तो क्या करे? श्रमिक ऋषि के पुत्र शंगी ऋषि ने श्राप दिया था कि तक्षक तेरे पिता को डसेगा, वो उसने पूरा किया. उसने क्या जानबूझकर किया है? इंद्र और तक्षक को जीवन दान देना, यही मेरी गुरु दक्षिणा है. ये क्या किया गुरुदेव आपने? बस यही है. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. इंद्राचे प्राण वाचले, तक्षकाचे प्राण वाचले. भिंतीवर आस्तिक मुनी सुप्रसन्न जर का लिहिलं, लक्षात घ्या, तर साप घराची पायरी चढत नाही. भागवताची कथा तशी राहू नये म्हणून मार्कंडेय ऋषीची कथा त्याला जोडली. मार्कंडेय ऋषीनं भगवंताला माया दाखवा असं म्हटले. भगवंतानं माया दाखवली. प्रलय झाला. प्रलयामध्ये जगात सगळं पाणी झालं. पृथ्वी पाण्यामध्ये बुडून गेली आहे. आणि पाण्याच्या वरती वडाच्या झाडाचं पान आणि भगवान श्रीकृष्ण त्याच्यामध्ये झोपलेले आहे वडाच्या पानावर. डाव्या नाकपुडीतून श्वास घेत आहेत, तर मार्कंडेय मच्छरासारखे होऊन भगवंताच्या नाकात जाऊ लागले. श्वास सोडू लागले तर बाहेर येऊ लागले. हजारो वर्ष असा क्रम चालला. 99% मरणासन्न यातना झाल्या मार्कंडेयाला. मार्कंडेय मरण पावले. याच्यात कशात? नाकात जायचं, बाहेर यायचं. श्वास घेतलं की देवाच्या नाकात, श्वास घेतलं की बाहेर. हजारो वर्ष असं चाललं. मरण पावले. पण मरण पावलेल्या मार्कंडेयाला भगवंताने जिवंत केलं. नुसतं जिवंत केलं नाही, तर 8 चिरंजीवापैकी, तसे चिरंजीव 7 आहेत, पण यांना 8वं केलं. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंत विभीषण कृपाः परशुरामश्च सप्तेता चिरजीविना मार्कंडेय तथाष्टमम. पद्मपुराणातला श्लोक आहे. श्रीमद्भागवते महापुराणे 12 स्कंधे अध्यायः हरये नमः. हरये नमः. क्रमामध्ये इथे श्रीमद भागवत महात्म्याला आणि भागवत कथेला पूर्ण विराम आहे. 12 स्कंदाची ही कथा या ठिकाणी संपलेली आहे. काही सूचना आहेत. आज पवित्र मार्गशीर्ष मास प्रारंभ झालेला आहे आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये, पिसादेवीमध्ये, जयहिंद नगरीमध्ये, दत्तविहारमध्ये, जिथे जागृत दत्त मंदिर आहे, जिथे आम्ही साधना करतो, त्या जागृत दत्त मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष मासाच्या निमित्ताने आजपासून ते मार्गशीर्ष अमावस्यापर्यंत भरगच्च कार्यक्रम असणार आहे. म्हणजे काय आहे? आजपासून ते अमावस्यापर्यंत रोज दुपारी 12 वाजता भगवान दत्तात्रय नरसिंह सरस्वतींची नैवेद्य आरती असणार आहे, जी गाणगापूरला असते. तो नैवेद्य कोणीही घेऊ शकतं आणि कोणीही त्याचे यजमान बनवू शकतं. एक पुन्हा येणाऱ्या 28 नोव्हेंबरपासून ते 4 डिसेंबर 2025पर्यंत सामूहिक गुरुचरित्र पारायण जागृत दत्त मंदिर, दत्तविहार, जयहिंद नगरी, पिसादेवी इथे चालू होत आहे. त्याचा वेळ आहे, वेळ सकाळी 5 ते 7. मोठ्या संख्येनं आपण त्याचा लाभ घ्यायचा आहे, तिथे उपस्थित राहायचं आहे. दुसरं असं आहे आणखीन की 28 नोव्हेंबरलाच भगवान दत्तात्रयाचा जो दत्त जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादिक भंडारा असतो, दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी, त्याच्याकरता भगवान दत्तात्रयांना भिक्षेचं अन्न खूप आवडतं. म्हणून आमच्या जागृत दत्त मंदिराच्या भक्तमंडळाच्या द्वारे पिसादेवी परिसरामध्ये 5 ते 6 कॉलन्यामध्ये भिक्षा फेरी काढल्या जाते. ती भिक्षा फेरी देखील येणाऱ्या 28 नोव्हेंबरपासून 28 नोव्हेंबरला
29 नोव्हेंबरला आणि 30 नोव्हेंबरला वेळ संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत काढली जाणार आहे. या भिक्षा फेरीमध्ये आपण दत्त भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हायचं आहे. त्याच्यानंतर 4 डिसेंबर 2025ला सकाळी 7 वाजता गुरुचरित्र पारायणाची समाप्ती होईल आणि मग गुरुचरित्र ग्रंथराज पारायणाची ग्रंथदिंडी मिरवणूक निघेल आणि त्याच्यानंतर 4 डिसेंबर 2025ला दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये दत्त जन्माचं भव्य आणि दिव्य कीर्तन होईल. ते कीर्तन माझंच असतं दरवेळेस आणि त्याच्यानंतर मग जन्मोत्सव साजरा होईल. त्याचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आणि 5 डिसेंबरला भव्य आणि दिव्य महाप्रसादिक भंडारा तिथे होणार आहे. आपण सर्व दत्त भक्त तिथे सादर आमंत्रित आहात. मुद्दाम हा व्हिडिओ इथून बनवला, मला तिथे बनवायला वेळ नाही, हा व्हिडिओ मला त्यांना बनवून द्यायचा आहे म्हणून इथे सांगितला. ठीक आहे. दुसरी सूचना अशी की येणाऱ्या आपल्या 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत ही जी कथा कुलकर्णी मावशीनं ठेवली होती ही श्रीमद भागवत कथा क्रमामध्ये इथे समाप्त झालेली आहे. 7 दिवसाच्या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाचं फळ आपल्या सर्वांना भेटावं. 7 दिवस तुम्ही सगळे आलेले नसाल, जे आले असाल ते धन्य आहे, पण जे कधी 5व्या दिवशी आले, कधी 7व्या दिवशी आले, माधातच गेले, पाणी द्यायला गेले, हे करायला म्हणून शेतात गेले, तर अशा लोकांना 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरच्या 7 दिवसाच्या श्रीमद भागवत कथेचं पूर्ण फळ भेटावं आणि जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत जे काही पापं आपल्याकडून झालेले आहेत त्याचं क्षालन व्हावं म्हणून 2 श्लोक भागवतात आलेले आहे. ते 2 श्लोक सर्वांनी सरळ बसून हात जोडून माझ्या पाठीमागे म्हणायचे. त्या श्लोकांचं गायन झाल्यानंतर श्रीमद भागवत ग्रंथाचं गोपाल कृष्णांचं पूजन होईल, व्यासांचं म्हणजे आमचं पूजन होईल, इतर लोकांचं स्वागत सन्मान होईल, काही सूचना होतील आणि त्याच्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर तुम्हाला ग्रंथदर्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाईल आणि ग्रंथदर्शन व्यासदर्शन झाल्यानंतर घरी जाऊन 10 ते 15 मिनिटाची तयारी करून या ठिकाणी 3:30ला बरोबर ग्रंथदिंडी नगर प्रदक्षिणा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दरवाजामध्ये येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सर्वांनी श्लोकाचं गायन करायचं आहे सरळ बसून. बनमत्र गोष्ट ते काय केलं, बंद कसं काय झालं ते बनमत्र गोष्ट सुरू का आगे हरे. सगळेजण हात जोडा. भा प्रकाशे म्हणा सर्वजण. चिदानंदे गतीर शास्त्र अलौकिकी वरिष्ठं सर्वशास्त्राणां तरणीर भूत भवार्णवे भा प्रकाशे चिदानंदे गतिरः शास्त्रः अलौकिकी वरिष्ठं सर्वशास्त्राणां तरणीर भूत भवार्णवे नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परम. हरये नमः हरये नमः हरये नमः. गावकरांच्या सहयोगानं या कार्यक्रमाला खूप आनंद आला. सर्वांनी
पंक्ती दिल्या, पंक्तीत सहभाग घेतला, काहींनी आरत्या घेतल्या. गावकऱ्यांच्या वतीनं काल रात्रीही इथे कीर्तन झालं. आजचंही मला वाटतं काही नियोजन असण्याची, आजही जागराचं कीर्तन असेल आणि उद्या सकाळी 10 ते 12 माझंच काल्याचं कीर्तन असेल. आता कथा संपली की ग्रंथदिंडी आहे आणि उद्या सकाळी मग काल्याचं कीर्तन आहे. आज रात्री जागराचं कीर्तन असेल, तुम्हाला त्याची सूचना भेटेल. उद्या सकाळी 10 ते 12 काल्याचं कीर्तन होईल आणि त्याच्यानंतर काही स्वागत सत्कार होऊन या ठिकाणी महाप्रसाद होईल. येणाऱ्या 30 नोव्हेंबरपासून परत आमची एक शिवमहापुराण कथा आहे. ती कथा यूट्यूब चॅनलला लाईव्ह असेल. ज्यांना यूट्यूब चॅनलचं नाव माहीत नाही, आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात लोक आम्हाला खूप ओळखतात. मला काही 1-2 गावातले लोक आले, ते म्हणले महाराज तुम्ही इकडे परिचय वगैरे वाढवा. म्हणलं तसं वाईट नका वाटू, मला परिचय वाढवण्याची आवश्यकता नाही म्हटलं, कारण की मी हिंदी बेल्टमधला हिंदी भाषिक माणूस आहे आणि माहेश्वरी समाज, मारवाडी समाजामध्ये माझे कार्यक्रम जास्ती असतात आणि ते तशा पद्धतीनंच असतात. पण तरीही खरं सांगतो, 19 वर्ष झाली मला कथा करता करता. तुमच्या हरिओम नगर जळगावमध्ये येऊन जो आनंद आला मला, तो आनंद मोठ्या ठिकाणी सुद्धा नाही आला. का? इतक्या जवळून तुम्ही ही कथा, म्हणजे सीजन असतानाही हे कापूस वगैरे पाण्याचं, तरीही देखील मला वाटलं कसं होतं, कारण की पहिल्या दिवशी कथा घेतली आणि दुसऱ्या दिवशी कथा घेतली. म्हणलं कॅमेरा तर सोडा, आपण मोबाईलमध्ये सुद्धा शूटिंग करू शकत नाही. लोक काय म्हणतील की महाराज गंमत करतात की काय. म्हणजे आमच्या कथेला कमीत कमी 3 ते 4 हजारच्या पुढे पब्लिक, कधी कधी 10 ते 20 हजार पब्लिक असते. आणि मग महाराज 20 लोकात कथा करायला गेले, म्हणले आम्हाला मोबाईल लावायची हिंमत वाटे ना. मग नंतर जेव्हा तुम्ही आलात तेव्हा आमच्या दिनेशने इथं कॅमेरा लावला. तर ही सुद्धा कथा आमचे जे 2-3 यूट्यूब चॅनल आहेत त्याच्यावर जर आम्हाला योग्य वाटलं तर त्याच्यावर तुम्हाला पाहायला भेटेल. गजू भाऊ वगैरे जे कोणी असतील त्यांच्यावर ही लिंक आम्ही सेंड करून देऊन बाकीचे व्हिडिओही तुम्हाला त्याचे 1-2 आम्ही देऊ. एक व्हिडिओ तसा दिलेला आहे. सूचना संपली. बाकीची काही सूचना असेल ती सूचना देऊन आपण ग्रंथाच्या पूजनेकरता या ठिकाणी इकडे यायचं आहे. कुलकर्णी मावशी. गिरिराज गोवर्धन गोपाल कृष्ण देवतायै नमः. अवायामी स्थापयामी पूजयामी आसनार्थे अक्षतां प्रतिगृह्यताम्. पुष्पम पुष्पमालां चंदन अभिरम प्रतिगृह्यताम्. कपडा जो आहे तो कपडा भागवत ग्रंथ काय आहे खाली, हा कपडा ठेवा ग्रंथावर. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपाद्य तुभ्यं वासस्य प्रतिगृह्यताम्. हा या वस्त्रोपवस्त्रार्थे उपवस्त्रम प्रत्यक्षवस्त्रम करपासवस्त्रम यज्ञोपवितं प्रतिगृह्यताम. श्रीमद्भागवत ग्रंथराजायै नमः. समोरून टाकलं चालतो ना, देवाच्या समोरून, देवाच्या समोर दे ठेवून, आधी ठेवून. आणि भगवंताचे वस्त्र भगवंताला ठेवून द्या तिथे. गिरिराज गोवर्धन गोपाल कृष्ण देवतायै नमः. जयमान तंद्रामांस ठेवून द्या, नंतर घालू आपण. जयमान हा तंद्रामांसा देवंता सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणमित वससि प्रतिकृतं वस्त्रोपोषण प्रति. घ्या व्यास. नमो अस्मनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षी शिरोर्बाहवे सहस्रनामकोश शाश्वते सहस्रकोटि उदाहरणे नमः. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. श्रात्रो मा शान्तिः शान्तिः शान्तिः. फोटो नाही आहे, कॅमेरा. झालं झालं.
एक नादे नादे भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हॅलो हॅलो झालं करायची आरती चालू. बाकीचे जितके खाली थांबतील तितक्यांनी खाली थांबण्याचा प्रयत्न करा. जितके वरती बसतील तितके वरती. इकडून या. इकडून आणखीन जोडी येते ना एक. हॅलो हा टाका टाका. रस्ता फक्त मोकळा ठेवायचा मधातला ग्रंथासमोरचा. नाही नाही. हरारतिक्यं महाप्रतिगृह कि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. फोटो काढणारे पण साईडनी फोटो काढा. मादातला गॅप ग्रंथासमोर यायचं नाही कोणी. सरका साईडला वा. सुख करता दुःख हरता भरता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरती जय देव रत्न खजित भरा तुझ गवरी कुमरा चंदनाची उठे कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो बारा रुंझुंदिणो पुरे चरणी घागरया जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरती लंबोदर पीतंबर फणिवर वंदना सरळ सोंड वगर तुंड त्रिनयना दास रामाचा वटपाहे सदन संकष्टी वावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजबदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे बंद करा बंद करा तो डायरेक्ट बंद करा. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता ओ श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परिणे गायले जा हरिचरिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता.
તરુ છે મધુર ફળ આત્મા રામ મુનિ સકળ હો પહા પરબની કી અગહરણી કી પતિતા આરતી કરો તુજ ભગવંતા જય હો श्री भागवता आरती करो श्री भागवता तेथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण ओ शास्त्र पुराणे मुकुटमणी हो सहज सेविता उदार दाता शतत्वदा देहात आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझे भागवता गमते जणू मानस तीर्थ ओ निर्मल भक्ति जले भरिता हो लोक सुकमळे सेऊनी भ्रमले आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझे भागवता अपार महिमा ग्रंथाचा वद प्राणची कीर्तनकारांचा हो जणू बोधाचा द्वादश कळीचा आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझे भागवता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण अनन्य होता या शरणा हो त्रिताप जाती नाथ ही वदती आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती
करो तुझा भगवंता हो आरती करो तुझा भगवंता हो आरती करो तुझा सत्राणी हुड्डाणी हुंकार बदनी करडळ भूमंडळ सिंधू जळ गगनी गडबडले ब्रह्मांड झाके त्रिभुवनी सुरवर्णर्णिशा चर्चा झाल्या पळणी जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचेणी प्रसादन अभिगृतांता जय देव दुमदुमली पाताले उठिला प्रतिशब्द थरथरला धरणी धर्मालीला खेद कडाडिले पर्वत उडगण उच्छेद रामे रामा दासा शक्तींचा बोध जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचेणी प्रसादन अभिगृतांता जय देव युगे 28 विटेवरी ओबा वंगमांगी रखमाये दिस दिव्ये शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रुखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव तुळशी माळा गळा करढेवणी कटे कासे पीतांबर कस्तूर लल्लाटे देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो साधू जन येती चंद्रभागे माझे स्थाने जे करती दर्शन हेळा मात्रा तया होय मुक्ती केशवासीणं देव माधवासीणं देव भावे ओवाळीती जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा एक कापूर लगाएंगे सभी धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती छत्र सिंहासनी बसले जानकी पती बसले अयोध्यापती हो देवा अयोध्यापती धूप दीप झाला आता कापूर आरती कर्पूर बडी सममान समाजे निर्मळ राहू दे गुरुदत्ता निर्मळ राहू दे कर्पूर बडी समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापराच्या लावून ज्योती पाहिण तव मूर्ती हो देवा पाहिण तव मूर्ती धूप दीप झाला आता कापूर आरती ज्ञान कळे ना ध्यान कळे ना कळे काही हो मजला ना कळे काही शब्द रूपे गुंफणे माला वाहतो पाये मुखे नाम नेत्रे ध्यान हृदयी तव मूर्ती गुरुदत्ता हृदयी तव मूर्ती धूप दीप झाला आता कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती गुरुदत्ता कापूर आरती छत्र सिंहासनी बसले जानकी पती बसले अयोध्यापती हो देवा अयोध्यापती धूप दीप झाला आता कापूर हे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमः कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्ण पात्रो जल संसदेन प्रदीप्त प्रवासो सहसंगतेन निरांजनं तुम जगदीश वृंदारमालां कुलतारकाय मंदारमालां शशेखराय दिगंबराय ओम नमः शिवाय खाली लोटांगण आरतीला पाणी फिरवा देवाला आरती द्या तुम्ही आरती घ्या सर्वांना आरती द्या शीतलीकरणम श्रीमण नित्य निकुंज विहार राधाराणी श्रीमद भागवत ग्रंथ गोपाल कृष्ण गिरिराज गो रुक्मिणी पांडुरंग देवता तुलसी गौ देवताय नमः बजरंग बली देवताय नमस्तापित देवताय नमः कर्पूर निरांजन धूपम दीपम वंदनानाम ध्यानानाम प्रार्थनानाम। सभी लोग आरती के पात्र नीचे रख करके स्थान ग्रहण कर लेंगे, नीचे बैठ जाएंगे। आरती के जितने भी यजमान हाथ में चावल और पुष्प लेंगे। मंत्र पुष्पांजलिम हरि ओम। यज्ञेन यज्ञमहिजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नतेह नाकमहिमानं सचन्त यत्र पूर्वेः साध्याः सन्ति देवाः। हरि ओम। राजाधिराज प्रसयसाहिणे नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणायां महाराजाय नमः। ओम स्वस्ति सामराज्यं भोज्यमस्माराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यमराज्यं महाराज्यमाधिपत्य
परित्यमयं समन्तपर्या ईस्यात् सर्वाभम सर्वायुष अन्तरधा प्रार्धात् पृथिव्ये समुद्रपर्यन्ताया एकराळी ते तदप्पेश श्लोको भेदो मृतप्रवेष्टारो मृतस्यावसंग्रहे आवेक्षितस्य कामप्रेर विश्वे देवे सभास इति हरि ओम. आरतीचे जे एक यजमान असतील ते तुम्ही घेऊन या कुलकर्णी मावशी सगळ्यांचं. हरि ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. हरि ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. हरि ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात्. हरि ओम महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. हरि ओम अत्रिसूताय विद्महे अनुसूयासूताय तन्नो दत्त प्रचोदयात्. हरि ओम सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात्. नन्दनन्दनाय विद्महे यशोदानन्दनाय धीमहि तन्नो श्रीकृष्ण प्रचोदयात्. श्रीमन नित्यनिकुञ्ज विहारण्यन्मा राधाराणी श्रीमद् भागवत ग्रंथराज गोपाल कृष्ण गिरिराज गोवर्धन गौ तुलसी देवतन्म रुक्मिणी पनुरंग बजरंग बले देवता सद्गुरु चरण कमल प्रसादात मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि जितानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे नमः सर्वतार्थाय जगद्धारे देव षष्ठांगो प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः. अथ प्रार्थना आवाहनं जानामि न जानामि तवार्चनं पूजा च वनजं क्षम्यता परमेश्वर मंत्रेणं क्रियं भक्तिरं सुरेश्वरं यत्पूजितं मया देवं परिपूर्णं ततोऽस्मै रूपं दे यशुजय दुष्यजय पुत्रं दे धर्म सर्वान् कामौषि देहि मे यशन्वृत्यानमुक्ते पूजा क्रिया दिशु न्यूनं सम्पूर्णतया याति सद्यो वन्दे तमुचितं अनेन कृत षोडशोपचार पूजनेन तेन श्री गोपाल कृष्ण गिरिराज गोवर्धन भागवत ग्रंथराज देवताभ्याम प्रियंतम तस्य श्री कृष्णार्पणमस्तु. एक बार जय जयकार करें. अधर्म का धर्म की विश्व का मानवों में प्राणियों में गौ हत्या सत्य सनातन वैदिक आर्य हिंदू धर्म की सब संतन की अपने अपने सदगुरुदेव भगवान की अपने अपने माता पिता की बजरंग बली की रुक्मिणी पांडुरंग भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की आज के आनंद की. जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राधे. भालेराव साहेबांच्या द्वारे सर्वांना हरिपाठ वाटणार आहेत ते जागेवरच